शुभारंभ माननीय जोशी साहेबांच्या हस्ते आंबेडकर करीत आहोत। बाहेरील लोकांनी सभागृहामध्ये आसन पुरवले ही विनंती। 2 मिनिटांमध्ये आपला 45 व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पाला प्रारंभ करीत आहोत। आज पहिले पुष्प फुंकण्यासाठी माननीय श्री मनोहर जोशी साहेब कार्यकारी संचालक जवाहर सहकारी साखर कारखाना हे उपस्थित आहेत आणि त्यांचा विषय आहे सहकार कालचा, आजचा आणि उद्याचा। तर सहकारावर आपल्याला बहुमूल्य असं मार्गदर्शन माननीय जोशी साहेबांच्याकडून मिळणार आहे। बाहेरील लोकांनी सभागृहामध्ये येऊन बसावे ही विनंती। व्याख्यानमालेच्या शुभारंभाचा समारंभ माननीय जोशी साहेबांच्या हस्ते संपन्न झालेला आहे। श्रीच्या मूर्तीला या कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रतिवर्षीप्रमाणे करीत आहोत। 2 मिनिटांमध्ये आपण आपल्या या 45व्या व्याख्यानमालेच्या पहिल्या पुस्तकाचा प्रारंभ करीत आहोत। हे पुस्तक वाचण्यासाठी उपस्थित माननीय जोशी साहेब यांचा विषय आहे सहकार कालचा, आजचा आणि उद्याचा। तर सहकाराविषयी बहुमूल्य मार्गदर्शन आज आपल्याला जवाहर कार्यालयाचे कार्यकारी संचालक यांच्याकडून होणार आहे। बाहेरील लोकांनी सभागृहामध्ये बसावे ही विनंती। व्याख्यानमालेचा शुभारंभ झालेला आहे। श्रीच्या मूर्तीला व्याख्यानमालेचा शुभारंभ झालेला आहे। 2 मिनिटांमध्ये या व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पाला आम्ही सुरुवात करीत आहोत। आजपासून 10 व्याख्यानं या व्याख्यानमालेमध्ये पार पडणार आहेत। उद्याचं व्याख्यान आहे माननीय श्री रामचंद्र बाबूराव वनवटे, माझं वास्तव हा त्यांचा विषय आहे। माननीय जोशी साहेब यांचे आगमन होत आहे। नमस्कार। आप्पासाहेब नाईक दादा श्री पैजापूर सहकारी बँक 45 वर्षापासून अविरत सुरू असणारी व्याख्यानमाला, या व्याख्यानमालेचे आज 45वे वर्ष आहे। या व्याख्यानमालेमध्ये आम्ही प्रत्येक वर्षी 10 व्याख्यानं गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थीच्या आदल्या दिवसामध्ये 10 व्याख्यानं क्रमानं ठेवत असतो। तर आज या व्याख्यानमालेचा शुभारंभ करण्यासाठी आणि या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प फुंकण्यासाठी कलापन्ना आवडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आदरणीय माननीय जोशी साहेब यांनी आम्हाला वेळ दिला। तर सहकार हा एक असा विषय आहे, तर सहकाराच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र त्याच्याबरोबर आपला जिल्हा सहकाराच्या माध्यमातून अधिक समृद्ध झालेला आपल्याला पाहायला मिळतो। तर सहकारावर
जवळजवळ आपल्या जिल्ह्यामध्ये 2.5 ते 3 लाख लोकांचे उपजीविका चाललेली आहे. तर असा हा सहकाराचा विषय आहे. जिल्ह्यातील सहकार वाढवण्यासाठी सहकार कालचा आणि आजचा आणि उद्याचा असा विषय आहे सरांचा. तर या जिल्ह्यामध्ये सहकाराला नवसंजीवनी देण्याचे काम जर कोणी केलं असेल तर तात्यासाहेब कोरे, तात्यासाहेब मोहिते, रत्नापाना कुंभार, लोकसेवक बाबा नाईक दादा ही या सहकाराला जीवित अवस्था देणारी पहिली पिढी. त्यानंतर दुसऱ्या पिढीमध्ये सहकारमर्षी मान्य आवाडे दादा, विक्रमसिंग गाडगे, आदरणीय सारे पाटील, वसंतराव मोहिते या दुसऱ्या पिढीने या सहकाराची जोपासना केली आणि तिसऱ्या पिढीने या सहकारावर कळस चढवला. यामध्ये प्रकाश दादा अण्णा, त्यानंतर समर्जित घाटगे, गणपतराव पाटील, सहकारी सल्लागार सुजित सिंह मोहिते आणि आमच्या संस्थेचे कार्यकारी संचालक शिवराज नाईक. तर असा या परिपूर्ण सहकार तयार होण्यासाठी या 3-4 पिढ्यापासून जिल्ह्यामध्ये काम चाललंय आणि याच कामामुळे आपला जिल्हा सहकारात अग्रेसर आहे आणि सहकाराच्या माध्यमातून समृद्ध झालेला आहे. सहकाराला 100 वर्षे पूर्ण झाली. आता केंद्र शासनामध्ये सहकार खाते निर्माण झालं गेल्या 2 वर्षापासून. सहकाराला पूर्णता देण्याचे काम हे सहकार खाते करत आहे. तर या पुढील पिढीचा सहकार कसा असेल, मध्यंतरी सहकार कसा झाला आणि सहकाराचा उगम कसा झाला या सर्वांचा परामर्श आज आदरणीय जोशी साहेब आपल्या समोर घेणार आहेत आणि उपस्थितांचे आणि पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी मी आमच्या बँकेचे कार्यकारी संचालक माननीय शिवराज नाईक साहेबांना विनंती करतो. सर्वांना नमस्कार. अप्पासाहेब नाईक दादा श्री पेशावर शेतकी सहकारी बँक यांच्या मार्फत गेले 45 वर्ष गणेशोत्सवानिमित्त व्याख्यानमाला आपण आयोजित करतो आणि ही व्याख्यानमाला आयोजित करताना की गणेशोत्सवामध्ये जे आपल्या पॉम्पलेटमध्ये दिसून गेलेलं आहे की लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव कशाने चालू केला की लोक एकत्र यायला पाहिजे, त्यात सुधारणा व्हायला पाहिजे, चांगल्या गोष्टींची देवाणघेवाण व्हायला पाहिजे, विचार एकत्र यायला पाहिजे, या दृष्टिकोनातनं ही गणेशोत्सव चालू केला. आणि त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे या अप्पासाहेब नाईक दादा पैशापूर शेतकरी सहकारी बँकेने ठेवलेला आहे की गणेशोत्सवामध्ये वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन व्हावं, त्याच्यावर चर्चा व्हावी आणि आपल्या बुद्धीमध्ये ज्या लोकांनी एखादं व्याख्यान देताना की 1 तासाचं व्याख्यान असतं तर ते व्याख्यान देताना त्यांचा पूर्ण आयुष्याचा त्यात सार असतो, एखाद्या पुस्तकाचं पूर्ण रूपांतर त्या व्याख्यानमध्ये असतं आणि अशा 10 दिवस व्याख्यान मला आपण गेले 45 वर्ष चालू केलेले आहेत. आमच्या संस्थापकांनी जे घालून गेलेला जो आम्हाला मार्ग आहे त्या मार्गावर साहेब आजपर्यंत आपण चाललेलो आहे आणि त्यांनी चालू केलेल्या कुठल्याही योजना आपण बंद केल्या तर नाहीतच, तर त्यामध्ये वाढ करत आहे. कुठल्या नवीन योजना आपण त्यामध्ये राबवत आहे. आज 45व्या व्याख्यानाच्या शुभारंभाला आपल्या गल्लाप्पा नावाडे जेव्हा शेतकरी सहकारी बँकेचे संस्थापक कार्यकारी संचालक, कारण संस्थापासून कार्यकारी संचालक आहेत ते आणि आमचे मार्गदर्शक मनोहर जोशी साहेब आमच्या एका विनंतीला फक्त आम्ही जाधव साहेब मी आमचे PRO त्यांच्याकडे गेलो होतो आणि एका पहिल्या मीटिंग मध्ये ऍक्च्युली त्यावेळी त्यांचं नॅशनल लेवलचं कॉन्फरन्स चालू होतं, व्हिडिओ कॉन्फरन्स होती आणि म्हणजे ते सांगायचं काय गोष्ट आहे की नॅशनल लेवलच्या व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये साहेब त्या कॉन्फरन्स चीफ होते आणि त्यांचं मार्गदर्शन त्यामध्ये होतं आणि त्यावेळी ते कॉन्फरन्स झाल्या लगेच साहेबांनी आम्हाला हात धरून घेतला आणि लगेच आपलं निमंत्रण स्वीकारलं आणि निमंत्रण स्वीकारून
विषयही घेतला तो सहकार घेतला, कारण सहकारमध्ये गेले 34 वर्ष कलाराम आवडे जेव्हा शेतकरी सहकारी कारखान्याचा मॅनेजिंग डायरेक्टर त्यांनी पद आणि हे पद भूषवत असताना आमचे मार्गदर्शक आणि आपल्या कोल्हापूर आणि महाराष्ट्राचे सहकार क्षेत्रातील भावी विद्यार्थी सहकार महर्षी कलाराम आवडे दादा असू द्या नाहीतर प्रकाशांना असू द्या यांच्या खांद्याला खांदा लावून ही आपल्या एमडी साहेबांनी काम केलेलं आहे. सुरुवातीला कारखाना 2.5 टनापासून चालू झाला. 2.5 मेट्रिक टन पर डे या दृष्टिकोनातून कारखाना चालू झाला. त्याच्या टप्प्याटप्प्यानं 5,000, 7,000, 9,000, 12,000 आणि 16,000 मेट्रिक टन गाळप करणारा कारखाना आपल्या हुपरीमध्ये चालू झाला. आणि चालत असताना हा जो एक्सपान्शनचा विषय आहे तो हा एक्सपान्शनचा विषय हा सहजासहजी होत नाही की त्याच्या पाठीमागे तेवढेच टेक्निकल नॉलेज असणारे माणसं पाहिजे, पुढचा विचार करणारे, भविष्याचा विचार करणारे माणूस पाहिजे. एवढा मोठा कारखाना केला तर त्याला ऊस येणार का नाही हे विचार करणारे माणसं पाहिजे. आणि हा जे टीम वर्क आहे आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली आणि एमडी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा जो कारखाना आजपर्यंत एवढा मोठा झाला. आपल्याला हुपरीच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाचा विषय आहे की हा जो कारखाना सहकार्य तत्वावर चालणारा कारखाना मला वाटतं आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये सर्वात जास्त गाळप कारखाना असेल असं मला वाटतं. आणि त्याला आम्हाला सर्व हुपरीकरांना आणि हुपरीकर पंचक्रोशीतील सर्व सहकार्यामध्ये काम करणाऱ्या सर्वांना खरोखर अभिमान आहे साहेब. आणि त्यासाठी आम्ही तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो. तुम्ही 34 वर्षाचा प्रदीर्घ काळ आता मी चर्चा करून होती की आमचे कांबळे साहेब आहेत, नाहीतर आपले सुभाष मुकीर साहेब आहेत, जयपाल गिल साहेब आहेत, की मी थोडीफार माहिती घेत होतो कारखान्याबद्दलची. तर त्यांच्या दृष्टिकोनातून कंटिन्युअस 34 वर्ष कुठल्या कारखान्यात एवढी सहसा कोण राहत नाही. तर साहेबांनी पूर्ण वेळ त्या कारखान्यासाठी दिला, आपला पूर्ण टायमिंग दिला, आपलं पूर्ण नॉलेज साहेब स्वतः सीए आणि ते आपलं पूर्ण नॉलेज त्या कारखान्यासाठी दिलं. आणि आज जो कारखाना आपल्याला सर्वात मोठा सहकार क्षेत्रातला दिसतो त्यांच्यामध्ये त्यांचाही सिंहाचा वाटा आहे असं मला वाटतं. आणि हा मोठा कारखाना करत असताना आजपर्यंत सगळ्यात टॉप लेवलचं जर कृषी कुठला असलं तर 19 लाख मेट्रिक टन हा त्यांचा रेकॉर्ड आहे. या कारखान्याने रेकॉर्ड केलेला आहे की 19 लाख मेट्रिक टन एका वर्षात म्हणजे त्यांच्या एक सीझन मध्ये 19 लाख मेट्रिक टन गाळप झालेला आहे. आणि हाही मला वाटतं की सहकारामधला विक्रम असणार आहे. आणि तो आपल्या हुपरीमध्ये होतोय. आणि ते चालणारे जी व्यक्ती आहे की ज्यांच्या अंडर मध्ये ही करतात ते आज आपल्याला या सहकाराबद्दल ओवापोह करायला, आपल्याला माहिती द्यायला, सहकार कसा झाला, कसा चालला, कसा टिकणार आहे हे सांगायला आज आपल्यामध्ये पोहोचलेला आहे. खरोखर आपल्या पण सर्वांच्या भाग्याची गोष्ट आहे. आणि बरोबर आम्हाला आनंद आहे की असा कारखाना आपल्या हुपरीमध्ये असे चालवणारे दादा असू द्या, अण्णा असू द्या आणि स्वतः एमडी साहेब आपल्या हुपरीमध्ये काम करतात. हुपरीमध्ये फक्त कारखान्यापुरतं मर्यादित न राहता ज्या ज्या सहकारी संस्था आपल्या हुपरीमध्ये आहेत त्यांनाही मार्गदर्शन करायचं, वेळोवेळी मार्गदर्शन करायचं काम जोशी साहेब करतात. आणि त्यात अतिशय नम्रपणे करतात. हाही त्यात एक विशेष आहे. साहेबांची ओळख करून द्यायची म्हणजे आता सर्व गावाला आपल्या हुपरी गावाला आणि पंचक्रोशीला त्याची पूर्ण ओळख आहे. तरी पण थोडक्यात ओळख करून देतो. साहेबांचं इचलकरंजीमध्ये साहेब राहतात आणि एसएससी, बीकॉम, एमकॉम नंतर त्यांनी 1988 ला त्यांनी चार्टर्ड अकाउंटमध्ये सीए पदवी घेतली. आणि सीए पदवी घेतल्यानंतर 90 ला त्यांनी जे जवाहरमध्ये एमडी म्हणून पद स्वीकारलं. आणि आज ताब्यात त्यांनी जवाहरमध्ये एमडी. त्याचबरोबर नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड यामध्ये ही नॅशनल लेवलची शुगर फॅक्टरीची संस्था आहे. त्यामध्ये 3 वर्ष 4 महिने त्यांनी एमडी पद म्हणून
म्हणून काम केलेलं आहे. आपल्या अनेक म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे की हुपरी गावातील येथे आणि हुपरी आपल्या इथली आपल्या मतदारसंघातल्या व्यक्ती आहेत आणि नॅशनल लेवलच्या ज्या शुगर जे संस्था आहे त्यामध्ये 3.5 वर्ष जवळजवळ त्यांनी एमडी पद स्वीकारलं आहे. ते आपल्याला गर्वाचा गोष्ट आहे. त्याचबरोबर त्यांनी जेव्हाच एक युनिट आपल्याला फलटण कारखान्यामध्ये पण 17 वर्ष कंटिन्युअस एमडी म्हणून काम केलेलं आहे. आता ताग्यात ते काम करत आहेत. खरोखर आम्हाला त्याचा वाढवा खूप मोठा आहे. त्या सर्व काही वाचून दाखवत नाही. भरपूर त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. म्हणजे ते नॅशनल लेवलचे शुगर मधले पुरस्कार मिळालेले आहेत, एक्सलन्स पुरस्कार मिळाले, गोल्ड मेडल मिळालेले आहेत. त्याचबरोबर त्यांचे शिक्षण पण अतिशय चांगलं झालेलं आहे आणि कायम दरवेळी चांगल्या प्रकारे मी आता मागे सांगितल्या पद्धतीनं दरवर्षी जेव्हा एक्सपान्शन करत जाऊन जेव्हा एवढ्या मध्ये पुण्यामध्ये खरोखर साहेबांना सिंहाचा वाटा आहे. आजचा विषय जो साहेबांनी घेतलेला आहे तो आज सहकार आजचा कालचा आणि उद्याचा असा विषय घेतलेला आहे की आता आमच्या पाटील साहेबांनी सांगितले की या सहकार निर्माण करत असताना जे आपले 1950 पासून असून त्याच्या अगोदरपासून ज्या व्यक्तींनी त्यासाठी डिवोशन दिलेलं आहे त्यांची नावं पण पूर्ण सगळी वाचून दाखवली आणि आताच्या काळामध्ये सहकार्य टिकवून वाढवणं किती चॅलेंजेस आहे साहेबांसारखे कोणाला माहीत असणार आहे. आणि खरोखर ह्या काम करत असताना आम्ही लोकसेवक आभारने दादा पैसा शेतकरी सहकारी बँकेमध्ये सर्व संचालक मंडळ आमचे सर्व सभासद असू द्या, सर्व आमचे अधिकारी कर्मचारी वर्ग असू द्या की हा सहकार टिकला पाहिजे, वाढला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही खरोखर सातत्यपूर्वक प्रयत्न करतो. आणि आमच्या अगोदर सर्वांनी आपल्या संस्थापकाने आम्हाला जो मार्ग दाखवून दिलेला आहे त्या मार्गावर कटाक्षाने चालायला आम्ही प्रयत्न करतो. त्यामध्ये काय वाढ करता येते काय याचाही प्रयत्न करतो. साहेब मला थोडंफार आमच्या बँकेबद्दल पण मला सांगायचं आहे की आज सुरुवात आहे आणि त्याबद्दल आपल्या बँकेमध्ये ही कार्यशाळा आहे. तुम्हाला माहित असल्याप्रमाणे ही बँक शब्द असलेली विकास सेवा संस्था आहे आणि नॅशनल लेवलचं पहिल्यांदा मुंबईमध्ये कॉन्फरन्स झालं आहे आणि सहकार भारतीनं बोलवलं होतं आणि त्या कॉन्फरन्स मध्ये आम्हाला पण इन्व्हाइट होतं नॅशनल कॉन्फरन्स विकास सेवा सोसायटीचं. तिथे गेल्यावर साहेब आम्हाला असं कळालं की आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातले नाही, महाराष्ट्रात नाही तर देशातली सर्वात मोठी विकास सेवा सोसायटी आहे. वेगळ्या प्रकारचं एकूणचे प्रकारचा आम्हाला रजिस्ट्रेशन मिळालेलं आहे. त्या रजिस्ट्रेशनच्या वेळेला यावर्षी आपण 10 शाखा घेतलेल्या आहेत. 10 शाखा आता पण आमच्या चालू आहेत आणि त्या सर्व शाखा नफ्यामध्ये साहेब तुम्ही ताळेबंद बघितल्या त्या तुमच्या वेळेला ताळेबंद कोणी चांगलं बघू शकणार नाही. आणि त्यामध्ये एकूण आता सध्या जर बघायला गेलं तर 142 कोटी आमच्या ठेवले, 104 कोटी कर्ज आहे. साहेब आपलं 140 कोटीच्या दरम्यान आहे. आमच्या स्वरूपाच्या 4 इमारती आता मार्केटमध्ये पण आपण इमारत बांधलेली आहे. शाखा आमच्या स्वरूपामध्ये आहे. त्याचबरोबर साहेब वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज असू द्या, ठेवी असू द्या, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत. कर्जामध्ये साहेब मला सांगायचं आहे की आम्ही सुरुवातीपासून साहेब व्याजाच्या ठिकाणी आणि मुदतीच्या ठिकाणी असा आपलं पद्धत आहे आणि व्याज त्याची मुदतीमध्ये आम्ही जमा करत नाही आणि ते करत असताना 13.5% जरी व्याज दर असला मासिक इमाई 6 महिने जर कर्जाचा हप्ता आणि व्याज जर व्यवस्थित भरला वर्षासाठी तर त्याला साहेब 2.7% रिपीट देतो आपण. जवळजवळ 10.90 आपलं कर्ज प्रकरण पडतं आणि सरळ व्याज दर असल्यामुळं 10.90च पडतं. एकेका सभासदांचा वर्षाकाठी एक हप्ता त्याचा निघतोय त्यामुळे सभासद पण अतिशय चांगले आमच्यावर खुश आहे. जवळजवळ 514 सभासदांनी नियमित कर्ज फेड करून 54 लाख रुपये आपण व्याज देखील यावर्षी आपण दिलेला आहे आणि ही म्हणजे आपल्या सभासदांनी मला खुश नाव आहे असं वाटतं. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 10 शाखा आहेत. 10 शाखांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम आमचे कर्मचारी वर्ग अधिकारी वर्ग करतात आणि अतिशय प्रामाणिक काम करत असताना ही बँक कशी मोठी होईल आणि या बँकेचा लोकांना कसा फायदा होईल या दृष्टिकोनातून वेगवेगळी 26 प्रकारची समाज उपयोगी उपक्रम आपली बँक दरवर्षी चालवते आणि ते चालवत असताना 50-60 वर्षे कंटिन्युअस
त्याचबरोबर तुम्ही आज आला आमच्याकडे तुम्ही आमचं निमंत्रण स्वीकारलं आणि तुमच्यासारख्या त्यांच्या व्यक्तींचं मार्गदर्शन आपला स्टाफवर साहेब आम्ही संबंधित या कार्यक्रमाला ठेवतोय. त्यांना तुमचा मार्गदर्शन होणारच आहे. तर आमचे जे नियमित येणारे जे व्याख्याते छोटे आहेत की साहेब या सुरुवातीला आम्हाला साहेबची गुलाम बनवला आणि त्यानंतर आपला स्वतःवर असं त्याला नाही की हे 10 दिवस कधी येतात कशी येते आणि व्याख्यानमाला कधी चालू दे आणि ते पत्रिका आम्हाला कधी मिळते आणि मी कधी नाही या दृष्टिकोनातून आता सुरुवात तयार झालेला आहे आणि त्यामुळं आता चांगल्या प्रकारे सुरुवात झालेला आहे. ही व्याख्यानमाला कशी मोठी करता येईल याचा लोकांना जास्तीत जास्त सांगावं यासाठी आम्ही गेले 4 वर्ष ऑनलाईन व्याख्यानमाला केलेली आहे. आता पण हे जो कॅमेरा चालू आहे ही घरात बसून त्याच्या लिंक सगळ्यांना पाठवलेलं आहे. घरात बसून ज्यांना एका लेडीजला येत नाही नाही तर कोण फरक आहे आपण तुमच्याला नाही म्हणताय नाहीतर बाहेर आमच्या मुलीच्या लग्न होऊन गेल्या ते लोक ऑनलाईन ते दादा अटॅच झाले त्यांनी व्याख्यानमाला बघायला त्या दृष्टिकोनातनं तंत्रज्ञानाचा पण थोडाफार चांगला वापर करता येईल या दृष्टीवर आपण प्रयत्न करत आहे. अशा प्रकारे ही व्याख्यानमाला चालू आहे. तुम्ही आज आला आमच्या विनंती माध्यमाला त्याबद्दल मी परत एकदा आमच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक मंडळ सर्व सभासद त्याच्यातर्फे तुमचे आभार मानतो. त्याचबरोबर जो श्रोता होते मी मगाशी म्हणलो की याच्या अगोदर ही बाहेरची शाळेची मुलं प्रत्येक वर्गात वर्ग आपण बसवायला होता तर जो स्वतःवर जो तयार झालेला आहे खरोखर तुमचं अभिनंदन आहे की तुम्ही स्वतः असल्यामुळं आम्ही ही व्याख्यानमाला घेत आहे. तुमचा असाच पाठिंबा यापुढेही आपल्याला मिळाला पाहिजे. तुमच्या असाच पाठिंबा या व्याख्यान मिळाला पाहिजे आणि आपल्यामध्ये असणारे जे गुण आहे तो गुण आहे नाहीतर जे आपल्याला व्याख्यान येतात त्यांच्याकडे आपल्याला एक जे गुण आहे त्याचा आपल्याला खरोखर फायदा होतो. एका तासामध्ये तुम्ही जो आपला लाईफ मला एक्सपिरियन्स आहे तो आपल्याला सांगत असतात आणि तो आपल्याला त्याचा जो साथ आहे तो आपल्याला मिळतो. बरोबर तुमच्या सर्वांचा पण आभार आहे. या व्याख्यानाला उपस्थित सर्व सभासद आणि या वर्षामध्ये सर्व नागरिक यांचा मी आभार मानतो आणि साहेबांचं प्रत्येकदा या सर्व संचालक मंडळाला आभार मानून माझं लोकांचं संबोधन जय महाराष्ट्र जय सरकार. त्यानंतर पाहुण्यांचं स्वागत करणं हे आमचं कर्तव्य असतं. तर या वृत्तीप्रमाणे आदरणीय जोशी साहेबांचं स्वागत आज आमच्या बँकेचे चेअरमन माननीय भोले साहेबांनी त्यांना श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन करावं असं मी त्यांना विनंती करतो. आजच्या पहिल्या पुष्पाला प्रारंभ करतो. माननीय जोशी साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विषयाला सुरुवात करावी. आज या गणेशोत्सवाच्या आरंभाच्या प्रसंगी ही व्याख्यानमाला चालू होती आहे. त्यासाठी आपण सर्व त्या संस्थेचा संस्थेचे सर्व सहकारी ते सर्व नागरिक कार्यकारी अधिकारी आणि त्या ठिकाणी सर्व सर्वांना
त्यावेळेस पहिल्यांदा मला नाईक साहेब भेटा की विषय तुम्ही निवडायचा आहे आणि त्या विषयावर तुम्ही बोलायचं आहे. तर पैसा पण बँकेची भारतामध्ये ओळख करून कुणाला द्यायला लागत नाही. ज्याला विविध कार्यकारी सोसायट्यांचा विकास व्हायचा होता त्याच्या आधीच आपण या बँकेनं आपलं वेगवेगळ्या संस्थात काम चालू केलं होतं. 1940 साली सगळ्या बँकांची विकास बँक आहे. धान्याची कृषी गोळा करायचा उपक्रम आधी एका दिवशी झाली, धान्याची कृषी झाली, पैशाची कृषी झाली, नंतर विविध कार्यकारी काम करून झालं. इतक्या 75 वर्षात विविध उपक्रमांनी हे कार्य आज या बँकेच्या निमित्ताने या गावामध्ये या क्रांतीनगरीमध्ये 75 वर्ष सातत्याने काम करत आहे. ते गेल्या 3 पिढ्यांचा विकास हा डोळ्यापुढे आहे. 3 पिढी मी बघितली आहे. काम केले, साहेबांच्यावर काम केले, त्याच्यामध्ये कलाकार साहेब आहे. सगळीच मंडळी मला कोणीच नवीन नाही. आणि 1990 मध्ये त्यावेळेला कारखाना चालू करायचा लायसन्स मिळालं त्यावेळेला पहिलं टाकण्याचं बँक अकाउंट मुख्य पैसा पण बँकेमध्ये होतं. लायसन्स मिळाल्यानंतर पहिला बँक मॅडमला हुशार करण्यासाठी मी तो वरच्या हॉलमध्ये येत होतो. त्यावेळेला आपले असणारे यांचे वडील होते त्यावेळेला. त्यांच्याबरोबर 1981 साली आपले सर्वांचं आदरणीय स्थान आदरणीय आपले दादा आमदार असताना ह्या कारखान्याचा संकल्प सोडला गेला आणि त्यावेळेला 11 लाख रुपयाची सगळ्यांनी दिली. पटणकोडलीच्या देसाई साहेबांच्या मळ्यामध्ये दादांच्या हातात चांदीच्या ताटात घालून दिलेली होती आणि ते पैसे ज्याच्या नसे नोकरी पैसा म्हणून बँकेमध्ये 9 वर्ष आता ठेवले गेले होते. आणि 9 वर्षाचं व्याज किती द्यावं याच्याबद्दल चर्चा चालू होती. आणि ते ठेवले ते संस्थेला सेविंग अकाउंट काढता येते, करंट अकाउंट काढायला लागते. स्वरूपात ठेवायचे की करंट अकाउंट द्यायचे आणि संपवला होता. 17-18 लाख रुपये अजूनही आठवतोय. त्यामुळे ह्या बँकेची व्यवसायाबद्दल त्यांची असलेली आत्मीयता संस्थेबद्दल आपण प्रेम आणि कामाबद्दल शिकायची इथूनपासून हा बँकेचा इतिहास गेल्या 75 वर्षांनी गेल्या 35 वर्षाचा इतिहास माझ्या समोर आहे. त्यामुळे बँकेचं जे आतापर्यंत बदल चालू केलेले आहे चालू ठेवलेले आहे थोडे वैशिष्ट्य चालू ठेवतील असा त्रास मला विश्वास वाटतो. बँकेचं ताळेबंद आता पलीकडे 144 कोटीच्या ठेवी आहे, कर्ज 100 कोटीच्या वर आहे. 2% नफ्यावर बँक काम करते आहे. 2% नफ्याचा सुद्धा 1% खर्च प्रत्यक्ष व्यवस्थापनावर खर्च होतो. जो नॅशनल बँकेचा कोणाचाही 2%च्या खाली नाही आहे. तिथं सांगायला मला 7 अभिमान वाटतो. 1% नफा 94 लाख रुपयाचा नफा ताळेबंदाला त्यांच्या दिसतो. ते अत्यंत सर्वांच्या दृष्टीने अभिमानास्पद गोष्ट आहे आणि त्याच्यावरती इन्कम टॅक्सही म्हणतात. ही अभिमानाची गोष्ट आहे. त्यानंतर श्रीमंतीची व्याख्या केली आहे. श्रीमंती म्हणजे तुमचा बँकेमध्ये काय बॅलन्स आहे त्याच्यावर ठरवलं आणि तुम्ही आता तर त्याच्या प्रति झाले की तुम्ही तुमचं बँकेत बॅलन्स नसल्यास तुम्ही टॅक्स किती भरता. जर तुम्ही असं केलं जातं. संस्थेच्या बाबतीत त्यांनी समाधी हा नियम पाळलेला आहे आणि त्यामुळं त्या संस्थेच्या आर्थिक सक्षमीकरणामध्ये त्याबद्दल निश्चित संस्था त्यांनी जाणलेली आहे ठेवलेली आहे. त्या काळाची नक्कीच होती. सांगायचं कारण एवढंच आज गणेशोत्सवाचा आरंभ झालेला आहे. 1930 साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी हा घरगुती उत्सव आपला सार्वजनिक करण्याचं कारणच हे होतं की समाजातल्या सर्व घटकांनी कोणत्याही निमित्तानं वेगवेगळ्या कामासाठी समाजामध्ये एकत्र जमा होत आपल्या समाजातल्या काही अडचणी असतील त्याच्या विचारांची देवाणघेवाण करावी. त्या देवाणघेवाणीतून एखादा चांगला संकल्प तयार करावा. त्या संकल्पाची ठिकाणी ध्येय धोरण ठरवण्यात आली आणि त्याच्या पूर्ततेसाठी सर्वांनी आपला वेळ आणि पैसा द्यावा. ही यामागची मूलभूत कल्पना लोकांनी बाळ गंगाधर टिळकांची होती आणि मला वाटत नाही सरकारची मूळतत्व ह्याच्यापेक्षा काही वेगळी नव्हती. त्यामुळे आपल्या महाराष्ट्राच्या जन्मभूमीमध्ये हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची ही जेनेटिक आहे हे आजपर्यंत चाललेलं आहे.
गेल्या 132 वर्षामध्ये अखंडितपणे हा सार्वजनिक गणेश उत्सव साजरा केला जातो आणि ही चळवळ ज्या परिस्थितीत उभी राहते आणि या गणेश उत्सवाच्या स्वागतासाठी सगळे उभी सर्व नगरी सज्ज आहेत. त्या ठिकाणी सुद्धा हे 45वं व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प ऐकायला आपल्या धर्मीय प्रत्यांची उपस्थिती आहे हे सुद्धा काही गोडकर या सरकाराशी हा सगळ्या गोष्टीचा संबंध आहे. आपण सरकार म्हणजे तरी काय म्हणतो? सरकार म्हणजे हा लोकशाही प्रक्रियेचा एक भाग आहे. लोकशाही प्रक्रिया सरकारात चळवळीच्या चळवळ असं जरी स्वरूप दिलं असतं तर मनुष्याच्या स्वभावात धर्माची ती आकृती झालेली आहे. जरी गणेशोत्सवाचा स्वरूप हा सरकार चळवळीचा मोठा स्वरूप काय जरी असला तरी प्रत्यक्ष स्वरूप ब्रिटिश काळामध्ये त्याला सरकारी कायदा अस्तित्वात आल्यामुळं 1904 साली पहिला सरकारी कायदा हा भारतामध्ये अस्तित्वात आला. तो इंग्रजांनी आणला, ब्रिटिशांनी आणला. 1904 नंतरचा कालावधी जो आहे तो 1918 मध्ये हा कायदा त्यावेळेच्या प्रांताकडे सोपवण्यात आला. त्यावेळेचे आपल्या अखंड भारतामध्ये जे प्रांत होते ब्रिटिशांच्या काळामध्ये म्हणजे इलाका म्हणायचे त्यावेळेला इलाका म्हणजे मुंबई इलाका होता. मुंबई इलाका होता, बंगालचा इलाका होता. या वेगवेगळ्या इलाक्यातून इलाक्याकडे हा सरकार विषय हा वर्ग करण्यात आला आणि सरकार हा आपल्या विविधांगी देशामध्ये एका ठिकाणचा उपक्रम दुसऱ्या ठिकाणी लागू पडेल असं नाही. म्हणून हा थोडक्यात त्यावेळेला अखंड ब्रिटिशांचं भारतावर राज्य होतं त्यावेळेला सुद्धा प्रत्येक इलाक्याकडे हा सरकार विषय सोपवला गेला जेणेकरून त्या विषयाचा समाजोपयोगी कार्यासाठी उपयोग होईल आणि जेणेकरून या सगळ्याचा उपयोग राज्यकर्त्यांना लोकशाही पद्धतीनं राज्य करण्यासाठी त्याचा उपयोग होईल हा ह्याच्यामागचा उद्देश होता. हा पूर्वीचा झाला. 1904 साली पहिला सरकार कायदा आला. 18 साली तो सांघिक म्हणजे प्रांताकडे त्या त्या प्रांताकडे आपल्याला सरकार विषय सोपवला गेला. सोपवला गेल्यानंतर 1947 आपण स्वतंत्र झालो. 1947 50 1960 साली आपलं राज्य काढून सुरू झालं. महाराष्ट्र राज्य म्हणजे मुंबई प्रांतामध्ये धारवाड पासून मुंबईपर्यंत हा सगळा होता. मुंबईचा काही भाग गुजरातला जाणार होता पण कर्नाटक राज्याची समजा झाली अगदी महाराष्ट्र राज्याची झाली. त्यामुळे मुंबई इलाक्यामध्ये आपण सगळे आलो आणि याचा कायदा 1 मे 1960 रोजी पहिल्यांदा अस्तित्वात आला. सरकारची मूलभूत तत्व काही वेगळी तरी आहे. ऐच्छिक आणि गुणसभासद हा त्याचा मूळ पाया. यामध्ये कोणालाही सभासद होण्यासाठी उपनिर्वाचन आपण ज्याला म्हणतो हे तत्व पहिल्यापासून आहे. सभासदांनी ह्या सगळ्या कार्यक्रमावर लोकशाही नियंत्रण हा मूलभूत पायाचा चालायला. सभासदांचा आर्थिक सहभाग हा मूलभूत घटक राहिला. कारण रक्कम शेअरची बघा किती असेल भले 40 कोटी घरी जरी असेल तर त्यांची भाग म्हणजे भागाची दर्शनी किंमत ज्याला म्हणतो ती 100 रुपयावर असणार नाही. हा ह्याच्यातला ऐच्छिक सहभाग ह्या किमतीवर ठरतो. भले आज तसं मूल्यांकन खूप मोठं झालं असेल खूप जास्ती झालं असेल हे थोडक्यात सांगायचं असेल तर त्यावेळेला घेतलेला 1 रुपयाचा जर शेअर असेल आज त्याची किंमत 400 रुपयाच्या खाली नक्की असणार नाही. हा मूळचा ह्याच्यातला भाग आहे. हा भविष्यकाळाचा त्यावेळेला विषयावर मी येणार आहे. या सरकाराचा त्याच्यानंतर मूलभूत पाया होतो शिक्षण प्रशिक्षण आणि माहिती. माहितीचे अधिकारी आता लागू झाले. सरकार संस्था ही माहिती अधिकारावर अवलंबलेली ही संस्था आहे. त्यामुळे तितकं वर्ष हा सरकार हा सत्ता केला आणि सांभाळला गेला. नंतरच्या काळात अनेक गोष्टी घडल्या त्यामुळे त्याचा माहिती अधिकाराचं कायद्यामध्ये रूपांतर करायला लागलं. हा आता नजीकच्या इतिहासातला तो विषय आहे. आणि महत्त्वाचं सामाजिक बांधिलकी हा मूलभूत आपल्या एकमेकांना बांधून ठेवण्याचं एक तंत्र या सरकारी संस्थांमध्ये चालू जातं. अनेक महत्वाची गोष्ट या सरकारमध्ये पाळली जाते ती म्हणजे या सगळ्या सरकारी संस्थांची शिखर संस्था आहे. जसं बँकिंगमध्ये नाबार्ड आहे, राज्य सहकारी बँक आहे, जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँक आहे आणि प्रायमरी विविध सहकारी संस्था ह्या कार्यरत आहेत. 3 टायर सिस्टीम तशी आहे. तशी प्रत्येक गोष्टीची शिखर संस्था आपल्यामध्ये आहे. म्हणजे विविध सरकारी सोसायटी असेल बँका असतील तर डिस्ट्रिक्ट फेडरेशन आहे, स्टेट फेडरेशन आहे, नॅशनल फेडरेशन आहे. ह्या सरकारामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्वांच्या ठिकाणी ही 3 टायर सिस्टीम आहे. ही सिस्टीम अनेक ठिकाणी नाही आहे. नॅशनल बँकामध्ये फक्त इंडियनच्या बाबतीत तुम्हाला दिसेल पण अशी 3 टायर सिस्टीम कुठल्याही ठिकाणी नाही आहे. त्यामुळं जेणेकरून कुठलं धोरण
इंग्रजांनी सुद्धा तेवढा कायदा अस्तित्वात आणला की त्यांना राज्यच करायचं होतं आपल्यावर आणि ही सिस्टीम त्यांना भरपूर वाटली. त्यामुळे केंद्रीय कायदा असून सुद्धा 1918 साली त्याचं कायद्यामध्ये बदल करून तो भारताकडे दिला. म्हणजे आता त्या राज्यांच्याकडे कायदा अंमलबजावणीसाठी झाला ही ब्रिटिशांची दूरदृष्टी आहे. आपण ज्या वेळेला स्वतंत्र झालो म्हणजे आपलं महाराष्ट्र राज्य ज्यावेळेला नवीन अस्तित्वात आलं, पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब होते, त्यांचा सरकार कायदा अस्तित्वात आला, त्याच्यावरचे अधिनियम अस्तित्वात आले. पंचवार्षिक योजना चालू झालेल्या होत्या. पहिल्या 7 पंचवार्षिक योजनेमध्ये सहकारासाठी वेगळं बजेट असायचं. म्हणजे सहकारासाठी केंद्र शासन काय खर्च करणार आहे, जसं शिक्षणावर खर्च आहे, आरोग्यावर खर्च आहे, रस्ते सुविधा अनेक गोष्टीवर खर्च जो करायचा आहे त्याप्रमाणे सहकार बळकट करण्यासाठी त्याच्यावर काय खर्च करायचं याचं नियोजन असायचं. त्यासाठी केंद्राच्या बजेटमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बजेटमध्ये त्याच्या तरतुदी असायच्या. पण 8व्या पंचवार्षिक योजनेपासून अशा तरतुदी करण्याचं बंद करण्यात हा इतिहास आहे. सुरुवात काय सरकार काळ काय होता, हा काळ हा अशा पद्धतीचा होता. 8व्या पंचवार्षिक योजनेपासून केंद्र सरकारनं सहकार विभागासाठी कोणतंही बजेट म्हणजे आर्थिक तरतूद करायची बंद केली. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट अशा झाल्या. 1991 साली भारतामध्ये पुढे अर्थ धोरण स्वीकारलं गेलं. मनमोहन सिंग भारताचे माजी पंतप्रधान होते, त्यावेळेला ते भारताचे अर्थमंत्री होते. अर्थमंत्री झाल्यानंतर सरकारच्या तिजोरीवरचा वाढता दबाव बघत जाताना लक्षात आलं की आपण असणारा कॉन्झर्वेटिव्ह ऍटिट्यूड आपला जो आहे, एका बाजूला साम्राज्यवाद फुगवतो, एका बाजूला समाजवाद फुगवतो आणि आपण भारत हा एक सेक्युलर देश अशा पद्धतीने आपण जात असताना हा सगळा ताण पडत होता, तिजोरीवर पडत होता. पुढं आर्थिक धोरण 1991 साली नरसिंहराव त्यावेळेला पंतप्रधान होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय मनमोहन सिंग साहेबांनी त्यावेळेला अर्थखातं स्वीकारलं. त्यावेळेला भारतानं आर्थिक धोरणाच्या बाबतीत आपली डी इकॉनॉमी डिक्लेअर करून सगळी देशामध्ये. म्हणजे डी इकॉनॉमी म्हणजे काय, आपण इथे काम करतो त्याला जर 10 रुपये खर्च येणार असेल आणि बाहेरून काम करून घेतलं तर त्याला जर 7 रुपये खर्च करणार असेल तर ते 7 रुपयाचं काम करून घ्यायचं. म्हणजे बाहेरचा पैसा आपल्याकडे येईल, आपल्या लोकांना काम मिळेल, आपले लोक बाहेर जातील. आपल्या घराचा दरवाजा उघडा ठेवला तर आपल्याकडे लोक येईल, आपला दरवाजा उघडा म्हटलं तर दुसरे लोक आपले दरवाजे उघडे ठेवतील. हा सर्वसामान्य निर्णय आहे. दुसरं आर्थिक धोरण म्हणजे आमच्या देशामध्ये काय चाललंय हे जगानं बघावं. आमच्या देशामध्ये काय चाललंय हे जगानं बघावं. आमचा देश काय प्रगती करतो, कुठल्या स्तरावर प्रगती करतो, कुठल्या क्षेत्रामध्ये प्रगती करतो हे जगानं बघावं आणि जगातल्या गुंतवणूकदारांनी ही प्रगती होऊन आमच्यामध्ये गुंतवणूक करावी. आज त्याची फळं आपण जरी बघत असतो तर त्याचा पाया 1991 साली जगाच्या व्यासपीठावरून आपण सांगायच्या भागानं पहिल्यांदा सांगितलं की आम्ही मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये पदार्पण करत आहे. आमचा देश कुठल्याही गोष्टीसाठी कुठलीही माहिती जवळून ठेवण्यासाठी बदलत नाही आहे. आम्ही आमच्यासाठी ओपन आहे. कोणी आमच्याकडे यावं, काम करावं. आम्ही कुठेही काम करायला आपल्याला दुसऱ्या देशाचे दरवाजे उघडे झाले. हा ह्या भारताच्या आर्थिक घडणघडीमधला सर्वात महत्वाचा टप्पा म्हणाली. 1991 पासून आज काय बघा सुधारणा इतक्या झाल्या. म्हणजे आम्ही साधा टेलिफोन आता जसं अध्यक्ष साहेब म्हणाले की हे व्याख्यान सुद्धा ऑनलाईन उपलब्ध आहे. त्यावेळेला टेलिफोन आपल्याला ट्रंक कॉल करायचा. साधा कॉल करताना सुद्धा टेलिफोन ऑफिसमध्ये बुक करायला लागायचं. मग ट्रंक कॉल असायचा, मग तो लाइटनिंग कॉल असायचा. लाइटनिंग कॉल नंतर एसपीडी खूप आले. त्याच्यानंतर आता गेल्या 10-15 वर्षांमध्ये मोबाईल आले. मोबाईलची कनेक्टिव्हिटी वाढली. फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ जनरेशन पर्यंत पोहोचतो. त्याचं उगमस्थान 1991 मध्ये. त्यावेळेला जर आपण पुढे गेलो नसतो त्यावेळेला हे दिवसच बघायला मिळाले नसते. त्यामुळे कधी दरवाजा उघडावा आणि कुठल्या वेळा तो बंद करायचा हे ज्या देशाला कळतं, त्या देशाच्या आर्थिक नीतीमध्ये हे समजतं, त्या देशाचीच प्रगती होते. आज आपण त्या पटलावर आहोत. ह्या पटलाची बीजेपी पहिली गेली 1991 मध्ये. स्वतंत्र झाला भारत 1947 ला. राज्य स्थापन व्हायला पहिले 20 वर्ष कालावधी गेला. गोवा परवा स्वतंत्र झाला. पोर्तुगीजांचं राज्य गोव्यावर होतं. केंद्रशासित प्रदेश झाले आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक राज्यामध्ये
वेगवेगळी ऍक्टिव्हिटी असते, पण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक राज्यामध्ये सहकाराचा कायदा नवीन आल्यामुळे त्या त्या ठिकाणच्या ऍक्टिव्हिटीमध्ये सरकार इन्व्हॉल्व्ह झाला. मास म्हणजे ज्याला म्हणतो प्रत्येक माणसाची या सहकारी चळवळीची कुठल्या ना कुठल्या स्वरूपात बांधिलकी तयार झाली, जी पूर्वी नव्हती. हे प्रांताला अधिकार दिल्यामुळे शक्य झालं. आज पैसा पण बँकेची इमारत आहे, त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो, आपल्या एखादं मत मांडू शकतो, एखादा विषय आपण मांडू शकतो. हे केवळ सरकारामुळे शक्य झालं. हे सरकारी यंत्रणेला कधीही आणि आतापर्यंत कुठेही शक्य झालेलं नाही आहे. आणि त्या सहकार क्षेत्रामध्ये भारतासारख्या एवढ्या महागड्या प्रचंड देशामध्ये झालेली उत्क्रांती ही मूळ पिढी ही आपल्या सरकारी तत्वामध्ये गुंतलेली आहे. हा काळ होता, हा काळ होता. या सगळ्या याच्यामधला कालचा सरकार काय होता, तर हा असा सरकार होता. आता आजच्या सरकारमध्ये काय, आजच्या सरकारामध्ये स्टेट ऍक्ट आहेतच, केंद्राचे कायदे सहकार्याचे लागू झाले. 2023 मध्ये केंद्रामध्ये सहकार मंत्रालय जे पूर्वी ऍग्रिकल्चर मिनिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चरचं एक डिपार्टमेंट म्हणून काम करत होतं, त्याला सहकारिता मिनिस्ट्री ऑफ कोऑपरेशन अशा नव्या नावाने खातं स्वतंत्र वेगळं करण्यात आलं. हे खातं स्वतंत्र वेगळं केलेल्या त्याच्यामध्ये आजच्या युगामध्ये आपण हे बोलतो. म्हणजे केंद्राचा कायदा होता, केंद्राचा कायदा आहे, राज्यालाही कायदा करण्याचे अधिकार आहेत. ही 30 सूत्री आज घडीला सुद्धा आपण जपलेली आहे. म्हणजे याच्यातलं नेटवर्किंग सुसूत्र हे आपण कायम ठेवून आपण पुढच्या भविष्याची धोरणं आखतो आहे. त्यामध्ये 2011 साली एक सत्यानामी घटना दुरुस्ती झाली, त्याची चर्चा खूप झाली आपल्या देशामध्ये. हे कशासाठी होतं, ह्या यंत्रणेवर इतक्या मोठ्या यंत्रणा ज्या ठिकाणी आर्थिक व्यवहार होतात त्याच्यावर कंट्रोल कुठल्या पद्धतीचे असावेत याबद्दलचे नियम करण्यासाठीची सत्याग्रहाची उहापोह खूप झाला. त्याला कोर्टामध्ये चॅलेंज खूप करण्यात आलं, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भाव करण्यात आला. पण हा चर्चेचा उपयोग असा झाला की जागतिक स्तरावर ह्या सहकाराचं महत्व अधोरेखित झालं. जागतिक स्तरावर या सहकाराचं महत्व अधोरेखित झाल्यामुळं 2012 साली जगामध्ये ते सहकार वर्ष म्हणून साजरं करायला लागलं. 2012 साली जगामध्ये 2012 साली आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरं केलं गेलं. एवढा त्या सहकाराला जागतिक दर्जा प्राप्त केला. दर्जा का प्राप्त व्हायला लागतो, मानांकन का प्राप्त व्हायला लागतं, ऑडिट रिपोर्ट कशासाठी लागतो, एक मानांकन असतं. सभासदांनी त्याचे दिलेले पैसे सुरक्षित आहेत हे प्रयत्न यंत्रणेमार्फत आपण जेव्हा तपासून घेतो आणि काही जेव्हा समज आपण त्या सभासदांना सांगतो, त्याच्यामध्ये जो अभिमान आहे हा अभिमान याच्यावर गौरव अधोरेखित केला गेला आहे. आणि हे आंतरराष्ट्रीय वर्ष 2012 साली हे जगामध्ये साजरं करण्यात आलं. भारता इतका सहकार कुठं जास्त प्रगल्भित झालेला नाही आहे जगामध्ये. भारतामध्ये ह्या सहकाराला जे अपेक्षित आहे की एक समान ज्यांच्या खर्च आहे, समान कार्यपद्धती आहे, त्यांनी एकत्र येऊन समाजोपयोगी गोष्टींमध्ये आपला कार्यभार करायचा आहे. हे सूत्र जगामध्ये असणाऱ्या भांडवलदाराला मान्य नाही नव्हतं. आज ही घडीला ज्या देशांच्या इकॉनॉमी, आपण पहिल्या 5 इकॉनॉमीबद्दल बोलायचं आहेच, त्यामध्ये आपण जायचं विचार करतो, पण ज्या पहिल्या 4 मध्ये आहेत ते सगळे भांडवलदार आहेत. भांडवलदार म्हणजे आता एक दुबई सारखा देश घ्या. दुबई सारख्या देशामध्ये तिथं काही पिकत नाही आहे. प्रत्येक गोष्ट त्या देशात अत्यंत चांगली, ज्या जगामध्ये चांगली होती तिथून घेतली जाते, अत्यंत कमीत कमी किमतीने घेतली जाते. आपल्यापैकी बहुत शेतकरी खूप शेतकरी शेतीचा व्यवसाय असेल, कोपरीमधनं सुद्धा काही अॅग्रो प्रॉडक्ट तुम्हाला जात असेल, सिंगापूरला जात असेल. हे भांडवलदारी राजेशाही पद्धतीचे देश अजूनही जगात क्रमांकावर पहिल्या 5 मध्ये आहेत. आणि आपल्या शासनाचं धोरण आहे की आपल्या 5 मध्ये आपल्याला इतकी टक्कर द्यायची आहे. आणि 150 कोटी लोकसंख्या त्या देशात आहे, त्या ते सरळ 25% लोक या सरकार आणि ह्या विषयाशी निगडीत आहेत. नेटवर्किंग आहे, सोशल आपण व्हॉट्सअप ग्रुप बघतो, आपण तुझ्या व्हॉट्सअप मध्ये ग्रुप किती आहेत, तुझ्याकडे 200 लोक आहेत, आणि 2000 लोक आहेत, आणि 20,000 लोक आहेत. हा नेटवर्किंगचा भाग आहे, हा संबंधनाचा भाग आहे. भारतामध्ये
सहकार संस्थेची डायरेक्ट आणि इनडायरेक्ट पद्धतीनं कमीत कमी 25% लोकसंख्या याच्याशी नाळ जोडली गेलेली आहे. कारण भारतामध्ये सरकारी चळवळीला पुनर्निर्मित केल्याशिवाय देशाच्या प्रगतीचा आपल्याला ओघ घेता येणार नाही. प्रगतीची मजल गाठता येणार नाही हे केंद्राच्या सरकारला त्यावेळेला कळलं. तर 2023 कायदा कायद्याला सरकार असते समृद्धी हे सरकारातून समृद्धी हे मोठं वाक्य द्यावं लागलं. सरकार आणि समृद्धी आपण काम करतो. समृद्धी याच्यात होणार नाही. समृद्धी होण्यासाठी आणि ते नेतृत्व तुम्हाला समृद्धी प्रगत होऊन जाण्यासाठी आपल्याला नागरिक करायला लागतं. आणि ह्या ते लागलं आणि त्याच्यासाठी भाग काढून घेतला आणि स्वतंत्ररित्या तो आपल्याला सरकार म्हणून आणि आपल्या देशाचे माननीय गृहमंत्री अमित शहा साहेब आहेत त्यांचा हा सरकार घटनेचा दुर्वेळ कारभार घेण्यात आला. त्यांना सुद्धा देण्यात आला. महाराष्ट्रासारखंच सुद्धा काही भाग मुंबईला त्याचा भाग होता. गुजरातमध्ये सुद्धा सरकारी चळवळ अत्यंत चांगल्या पद्धतीने झालेली आहे. गुजरातमध्ये साधा नियम आहे सरकारी तर साखर उद्योग आणि दूध उद्योग हे दोन उद्योग फक्त सहकारामध्येच आहेत. दूध उद्योग आणि साखर उद्योग तिथं 16 सहकारी साखर कारखाने आहेत आणि सगळे कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये हे ऊस उत्पादकांचे कारखाने आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आधी खाजगी कारखाने होते. 1955-60 दरम्यान आपल्याकडं सरकारी कारखाने नवीन सुरू व्हायला चालू झाले आणि 98 साली सरकारी साखर कारखाना आणि प्रायव्हेट कारखाना ह्याला लायसन्स द्यायचे कंट्रोल कॉपरेटिव्ह लायसन्स देण्याचं धोरण ज्यावेळेला केंद्र शासनानं बदललं त्यामुळे 1998 पासून हे खाजगीकरण पुन्हा चालू झालं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला 98 पर्यंत जवळजवळ 98% सरकारी साखर कारखाने होते आणि 2%च कारखाने खाजगी स्वरूपात होते. आता 2024 आपण जर त्याची गणना केली तर जवळजवळ 55% हे खाजगी कारखाने झालेले आहेत. 55% खाजगी झालेले आहेत. 45% सरकारी कारखाने राहिलेले आहेत. बँकांचा सुद्धा तसाच आहे बघा. सहकारी बँकांना नियम वेगळे, नॅशनल बँकांना नियम वेगळे, खाजगी बँकांना नियम वेगळे. तुम्हाला तुमची वाट करून घेणारा मर्यादा खूप कायदा वेगवेगळ्या कायद्यामध्ये लागलेले आहेत. सरकार कायदा एकच आपल्याला लागू होत नाही. समजा सहकार क्षेत्राची बँक असेल त्याला जर शाखा उघडायची असेल तर त्याला कायदे वेगळे आहेत. तुमचा मेंबरशिप बेस जर एवढा लिमिटेड आहे तुम्हाला इतर बँकला उपयोग आहे असे नियम लावले जातात. तुमचं गेले की प्रपोज येते तर फेल होते. तुम्हाला सगळ्यांना त्याचा अनुभव असेल. त्यामुळे सरकारामध्ये काम करणं अत्यंत आज या घडीला अत्यंत जिकिरीचं झाले. तुमची इच्छा जरी असली असं कागदपत्र वाढवायचं आहे DDR परवानगी देत नाही. कारण तो बँकांच्या नियमामध्ये काय ठरवलं की सरकार खातं तुमच्या प्रशासनापुरतं मर्यादित राहील. बँकिंग हे जे धोरण असेल ते रिझर्व्ह बँकेचं धोरण आहे ते तुम्हाला फॉलो करावं लागेल. आणि रिझर्व्ह बँकेमध्ये सरकारला कुठल्याही काम केल्यानंतर त्याला बहुतेक खातं लावला जात नाही. हा अनुभव आहे. तुमचा काही वेगळा अनुभव असेल तर जरूर कधीही शेअर करा. ह्या सरकारच्या समृद्धीमध्ये हा विषय आणून सांगितला. आता सरकारामध्ये ही समृद्धी याच्यामध्ये हा अडथळा निर्माण झाला ना ही समृद्धी कशी काढणार. आता ह्या बँकेच्या 40 कोटी भागभांडवल आहे. 1 रुपयाचा शेअर जेव्हा घेतला तर आज बाजार मूल्य त्याचं 400 रुपये झालं. कुठं त्याचं कागदात कुठं जातं. ह्या समृद्धीमध्ये हा बॉटलनेक तयार झाला लक्षात ठेवा. म्हणजे कालच्या कार्यातून आजपर्यंत आपण पोहोचलो. आज आपण काम करतोय पण काम करणं तर आज मुश्किल झालं या कायद्यामुळे. स्वतंत्र मंत्रालय केले याचा आपलं फॅसिलिटी सेक्टर काय झालं आपल्याला काम करायला सुविधा कुठल्या निर्माण झाल्या हे बघणं गरजेचं आहे. 25% लोकसंख्या त्याच्याशी निगडीत केल्यामुळे शासनाचं त्याच्याकडे लक्ष आलं. पण निगडीत आहे ह्याचं पुढं काय, ह्याचं पुढं काय करायचं धोरण आहे हे अजून निश्चित झालेलं नाही. ठीक आहे. नवीन
मुलाचं लग्न मुलाचं लग्न असून मुलाला वेगळ्या ठिकाणी कुटुंबाचे मांडून दिला पण पुढं काय हा जसा प्रश्न असतो तसाच तिथे प्रश्न आहे. वेगळं करून दिलं वाटण्या करून दिल्या म्हणजे समृद्धी आली असं होत नाही. त्याच्यासाठी सुसूत्र रचना पाहिजे. तुमचे कन्सेप्ट आहे तुझे इकॉनॉमी दरवाजा उघडा आहे मी यावं पॅकेटला हे खुलं धोरण केंद्र शासनानं सुद्धा पुढे यावं मोकळ्या वातावरण करावं. हे बाबा आमचं हे धोरण आहे तुम्ही हे करावं पुढे सरकार सगळं तरवलेला बाबा कुठं कमी कमतरता लावली की त्यांनी एनजीओ नवीन फॉर्म करायला पाहिजे. एनजीओ म्हणजे काय सरकाराचं दुसरं रूप आहे. एनजीओ आले प्रोड्युसर कंपन्या आल्या पण सरकार म्हणतो काय 1 शेअर 1 व्होट लक्षात घ्या. आता 1 शेअर साठी किती शेअर एक व्यक्तीला एकच द्यायचा अधिकार. एका व्यक्तीने कितीही भांडवल घेतलं असलं तरी कुठल्याही संस्थेत घेतलं तरी 1 शेअर 1 व्होट हे तत्व स्वीकारल्यानंतर त्याला ह्या कायद्यात चालता येत नाही. ह्या लिमिटेशन आजच्या कायद्यामध्ये आहेत. ह्या सगळ्या गोष्टीला महाराष्ट्रामध्ये बघा महाराष्ट्रामध्ये सरकारी दूध संस्था आहे सरकारी बँका आल्या. सरकारी बँका आपल्या बँकेत उदाहरण दिलं 1% मार्जिन म्हणून काम करतात. 1% मार्जिन म्हणून काम करतो 1% मार्जिन म्हणून काम करतो. दूध संघ उत्तम चाललेले आहे साखर कारखाने उत्तम चाललेले आहे बँका उत्तम चाललेले आहे. पण दुसऱ्या राज्यामध्ये तुम्हाला बँक ओपन करायला परवानगी मिळते का? इथे एखादी बँक ओपन करायची म्हटल्यानंतर आपल्याला परवानगी दिलेली मिळते का? तुम्हाला आहे हे तुमचं कार्यक्षेत्र सांगितलं जातं की तुमचं कार्यक्षेत्र ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी कार्यक्षेत्र पहा. आणि दुसऱ्या बाजूला काय म्हणतात तुम्हाला इतकी वर्ष झाली आम्ही लायसन्स दिले पण तुमची काय त्या प्रॉपर्टीला ग्रोथ झाली नाही. आज नवीन बँक खाजगीकडे झाले तर 300 कोटी रुपयाचं भागभांडवल वापरतात. 300 कोटी रुपये भागभांडवल भरतो व्यवसाय बँकिंग म्हणून इकॉनॉमिकल प्रिन्सिपल आहे का आर्थिकदृष्ट्या किफायतशीर आहे का हे तर मानलं जातं. म्हणून बँकेच्या बाबतीत टायर 2 कॅपिटल टायर 3 हे नॉर्म सगळे त्यांनी फायनल केले सगळे. नॉन फायनल करून थांबले नाही ते आम्हाला एवढी चालू झाली. समजा आपल्या बँकेत भागभांडवल 40 कोटी पर्यंत नेटवर्क तयार झालं परत भागभांडवल वाढवणार. एकदा रिझर्व्ह फंडात गेलेले पैसे आपलं शेअर कॅपिटल येणार नाही. आणि ही जर बंधनं झाली काल बँकेत जवळ 7,000 सभासद आहेत. मी गेले 75 वर्षात आलेले ते सभासद आहेत. त्याच्यात वारसाने त्याची शेअर ट्रान्सफर झालेली आहे. लिगसी आहे प्रशासनामध्ये लिगसी आहे संचालक मंडळ व्यवस्थापकीय मंडळामध्ये लिगसी आहे. ही लिगसी मेंटेन करण्यासाठी बोर्डावर तरतूद आहे की शासकीय अधिकारी नेमण्याची तरतूद आहे. बोर्डामध्ये तुम्ही एक विचारानं बसलेली मंडळी आहे पण शासकीय अधिकारी जो येईल तो त्या विचारांचा असेलच असं नाही. आणि एखाद्या तुमच्या सामाजिक बांधिलकीच्या विषयाला अगदी सार्वजनिक विवाहापासून अंत्यविधीपर्यंत सगळ्या गोष्टीला फायनान्स करणारी हे ठिकाण त्या ठिकाणी त्या शासकीय अधिकाऱ्यांनी एका सूचना केली की बाबा हे याच्यावरती ते करू किंवा त्याच्यावरती हे करू किंवा आज हे करा नको उद्या ते करू असं जर काही शासकीय लाचलुचपतीचा कारभार एखाद्या ठिकाणी त्यांनी आणला तर ते आपल्या सामाजिक बांधिलकीला की किती जोपासणारा आहे हा चर्चा हा विचार मंथनाचा विषय आपल्याकडे आहे. त्यामुळे सरकारचं काम वेगळं आहे सरकार हे काम वेगळं आहे. ह्या दोन्हीची सरमिसळ होता कामा नाही. काय म्हणतो कंट्रोल सुपरविजन देखरेख जरूर असावी पण मर्यादा असावी. जसं वडीलधाऱ्याच्या बाबतीत घरात वडीलधाऱ्याची नजर तिरकी असू दे कटाक्ष असावा पण तो जाचक नसावा हे तितकंच आहे. शासन म्हणजे काय वडीलधारी मंडळीचा जात धाक नक्की असावा चुकत नाही आहे. त्यावर इन्कम कसं बनलेला आहे उत्पन्न मिळवलं टॅक्स बनलेला आहे. ह्या व्यतिरिक्त कुठलं फार त्यांच्याशी नाळ पुढं जोडायचं काय कारण नाही. व्यवस्थापन सांभाळायला ज्या त्या संस्था येथे समर्थ आहे. शासनाचा कुठलाही नियम लावण्याचं काही धोरण नाही आवश्यकता ही नाही. परंतु काही अशा घटना शासनानं आपल्या हातात घेतलेल्या आहेत की तुमचं दैनंदिन कामकाज करण्यामध्ये सुद्धा तुम्हाला अडचणी ह्या येऊ शकतात. हा कायद्यातल्या बदलाचा भोग हा सरकारचा समृद्धीकडे देणारा नसून सरकार त्या ठिकाणी स्कॅन डाउन करण्याचा सुद्धा धोका आहे. आणि तो प्रत्यक्ष काम असतं सरकारमध्ये किंवा ज्यांना फार मोठं प्रचंड उडी झेप घ्यायची आहे या ग्लोबल इकॉनॉमीमध्ये त्याला तो अडथळा निर्माण होणार आहे. हा वर्तमान काळ सांगितला. ह्या वर्तमान काळामध्ये
एका विचारांवर प्रेरित झालेली मंडळी एकत्र आली, त्याप्रमाणे त्याचे व्यवस्थापन चाललेलं आहे. कारभार चालू झालेला आहे. बाजारामध्ये स्पर्धा आलेली आहे, या स्पर्धेला टिकणं अवघड आहे. ज्या ठिकाणी सहकारी संस्था चांगल्या चाललेल्या दिसतात, त्याच्या मूलभूत प्रश्न आपल्याला दूध संस्था अत्यंत चांगल्या चालल्या का, कारण दूध तयार करणार शेतकरी त्या डेअरीमध्ये देणार आहे. ती डेअरी तिथल्या जिल्हा उत्पादक संघामध्ये दूध देणार आहे. त्याचे दर ठरवणार आहे, त्याचा काही प्रीमियम आहे, दर आठवड्यात त्याचे पैसे, दर 10 दिवसाला, दर 15 दिवसाचे पैसे मिळत राहणार आहे. ही लिंकिंग सिस्टीम चांगली राहणार. गुजरातमध्ये ही सिस्टीम अत्यंत चांगली चालली आणि त्या राज्य सरकारने असा निर्णय घेतला की राज्यामध्ये वेगवेगळ्या नावानं ते दूध संकलन होत राहील, वेगवेगळ्या नावानं. आणि राज्याबाहेर आपण ज्यावेळेला जाऊ त्यावेळेला आपण एकच ब्रँड असेल, तो ब्रँड म्हणजे अमूल ब्रँड आहे. आज जगाच्या पाठीवर अमूल ब्रँडला इतकं महत्व आहे की काही स्वित्झर्लंडच्या दुधाला आणि त्याच्या चीज आणि याला सुद्धा इतका मान मोठा मिळालेला नाही. आणि एवढी क्वालिटीच्या सहकारामधून त्या गुजरातच्या जनतेच्या जेनेटिक मध्ये उतरलेले आहे आणि तो ब्रँड आज ग्लोबल ब्रँड झालेला आहे. हा त्या राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय तिथल्या गुजरातच्या दूध उत्पादनात घेऊन गेला. हीच केस इतर राज्यात झाली का, हे यशस्वीपणे इतर राज्यात झालं का, आपल्या देशाच्या महानगर डेअरीचं काय झालं किंवा इतर काय झालं, नाव कुठला घेण्याचा प्रश्न आहे. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये असा एखादा ब्रँड ग्लोबल आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला का, तर त्याचं उत्तर नाही असतं. म्हणजे कुठलीही गोष्ट करत असताना सपोर्ट इतका लागतो, कुठल्या गोष्टीला पाठिंबा इतका लागतो. एखाद्या सुद्धा गोष्टीचं म्हणजे विघ्न म्हणतो आपण त्याला, विघ्न चालत हे समाजकार्य आहे. समाजकार्य हे समाजकार्य करताना हो ना हो म्हणणं असं आपण नाही, साधक पाधक लोकशाही पद्धतीनं चर्चा केल्यानंतर जो निर्णय होईल त्याची अंमलबजावणी करायची आहे. सहकार आतापर्यंत असा जो उभारला गेला की घरचं खाऊन लष्करच्या भाकरी भाजायला जाणं, असा हा सहकार हा उभारला गेला. हा काळ होता, हा आजही तसा आहे. हा गुजरात मधला पॅटर्न, अमूल पॅटर्न हा एकच भारतावर बाहेर गेला. इतर राज्यामध्ये तसं झालं नाही. साखर कारखाने सुद्धा तिथं फक्त सहकार क्षेत्रामध्ये एकच खासगी कारखाना काढला गेला. त्याला सगळ्या साखर कारखान्यांनी विनंती केली की बाबा हा तुम्ही खासगी काढलाय, आमच्या राज्यामध्ये आमचं धोरण आहे की इथं फक्त सरकारी साखर कारखाने चालते, तुम्ही चालू नका, तुमचं भांडवल तुमचं हे बरोबर आहे ते कुणालाही द्या आणि सामोपचाराने विशेष हे महत्वाचं आहे. हे सरकारवर हा दबाव पडतोय, लोकांची इच्छा ही फार महत्वाची आहे, कारण लोकांचा सहभाग आहे. आपल्याकडे काही कारखान्यांचे उसाचे दर तिथे कामावर येत असतील, एक कारखाना 4,000 देतो आणि एक कारखाना 28 देतो, म्हणजे 16 कारखान्यामध्ये 28 ते 4,000 फरक आहे. साखर आपल्या वर्षात अत्यंत चांगल्या दराने विकली जाते. एकाच राज्यात उदाहरण सांगतो, साखर आणि दूध त्या राज्यात असा निर्णय घेतला झाला की सरकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्याला सार्वजनिक तुमच्या लोकशाही पद्धतीच्या निवडणुकीत कोणी उभं राहत नाही. हे अंडरस्टँडिंग आहे. यात कुठं लिखित नियम काय नाही आहे तिथं, कुणीही तिथं सार्वजनिक नियमामध्ये. आता उदाहरणार्थ आम्ही शासनाला म्हणलं, ते सुद्धा डीसीसी बँकेचे अध्यक्ष नाही. ही सगळी मंडळी सहकारात्मक त्यांना कडून मिळालेलं आहे. सरकार खातं देशपांडे चालवतात, त्यामुळे सरकारमध्ये साखर आणि दूध त्या राज्यामध्ये ज्या पद्धतीने मिळते, महाराष्ट्रामध्ये असं झालं नाही. त्यावेळेला डिलायसन्सिंग झालं, त्याला असं पण म्हटलं नाही की बाबा आपल्या राज्यामध्ये सुद्धा दूध आणि सरकारमध्ये राहू, असं झालं नाही. महाराष्ट्रामध्ये विचारसरणी त्या ठिकाणच्या लोकांनी वेगवेगळे निर्णय घेतले, आपल्या पद्धतीने चालू झालं. सहकारी काही बंद पडले कारखाने अडचणीच्या काळात, खासगी लोकांनी केले, काही खासगी लोकांनी नवीन आपले भांडवल घालून कारखाने चालू केले. आज 55% साखरी खासगी क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये निर्माण होते. ही आजची वस्तुस्थिती आहे. बँकाच्या बाबतीत तर सांगायचं कारण नाही. ह्या नोकरीमध्ये पहिली बँक ही, त्याच्यानंतर केडीसी बँकेचं असेट आला असावं. आज असं ठिकाण नाही की नॅशनल बँकेने कुठली ब्रँच उघडीच नाही आहे. सर सगळ्या आल्या, एकूण हातात कोणाचा सरकारचा पैसा पण बँकेचा. आज हिस्सेदार किती झाले, म्हणजे 131 कोटीचा हा आपला व्यवहार, आणि त्याच्यात किती शून्य द्यायला पाहिजे तुम्ही, एवढा व्यवहाराचा ह्या नगरीमध्ये होतो. हा सरकारामधला हिस्सा नॅशनलाइज खासगी बँकांनी हिरावून घेतला.
सहकारी बँकेचे किती ब्रँचेस आहेत आणि नॅशनल बँकेचे किती आणि त्यांचे व्यवहार किती आणि आपले व्यवहार किती, याची काही तुलनाच होणार नाही. आता आपण ट्रिलियन डॉलर्स इकॉनॉमीची बात करतो आणि आपल्या गावातला धंदा आपल्याकडे किती टक्का होता, 50 इतका नोकरीचा आपल्या घरामध्ये पैसा उडवण्यामध्ये इतकी टक्केवारी होती आणि आज नोकरीच्या आर्थिक उलाढालीमध्ये या बँकेची टक्केवारी इतकी आली. ही आकडेवारी जर बघितली इतकी खाली आली आहे की आजचा काळेबंद आहे. आता ह्याच्यावर आपण भविष्य काळ करतोय, तर भविष्य काळ कसा असणार नाही. सामान्य बँकेची स्थापना केली, त्यांचं गाव लष्करच्या वगैरे हे गेलवाय पाटील साहेब नाही तर मी सगळी मंडळी म्हणजे त्यांना मी बघितलेलं आहे, त्यांच्यावर बोललेलो आहे, सगळ्या कार्यक्रमाला मी इथं आलेलो आहे. कारखान्याच्या सगळ्या कार्यक्रमाला सगळे प्रमुख पडवून गेलवाय पाटील साहेब काही सगळं ही सगळी मंडळी आलेली आहे. मानसिंगराव देसाई साहेब आहे, सगळी मंडळी आलेली आहे, सगळी ह्या घटनेशी जोडलेली आहे आणि सगळे नीट वाढत. पण आज ह्या वेळेला आता भविष्य काळाचा जेव्हा आपण हे विचार करतो त्यावेळेला ग्लोबल इकॉनॉमी आपल्या देशाला जगातल्या 5 नंबरच्या इकॉनॉमीमध्ये घेऊन ठेवायचं आहे आणि आमचा सहकार. आता कोण म्हणेल असं की बाबा मी घरचं दोन लष्करच्या आपली भाजायला येणार आहे, मी माझं ठरवण्यासाठी 20 लोकांचा मी विचार करायचं काय कारण आहे. संकल्पना बदलल्या, प्रायोरिटी बदलल्या, पुढची पिढी ह्या धंद्यामध्ये काय म्हणून यावी. म्हणजे पूर्वी हुपरीमध्ये इरिगेशन 10-15% असेल, आता जवळजवळ 100% हुपरी गाव हे इरिगेटेड झालेलं आहे. हे मागच्या पिढीने दिलेली केली, ह्या पिढीनं चांगली जपली. त्यातनं पुढं मायक्रो इरिगेशन सिस्टीम हे वेगळा विषय आहे. म्हणजे अट्रॅक्शन आहे, नवीन पिढीला अट्रॅक्शन पाहिजे आहे, त्याप्रमाणे नवीन पिढी कार्यरत राहिलेली आहे. इथे लोकांचा दुबई आणि जर्मनी, युरोप आणि अमेरिकेसारख्या ठिकाणी हुपरीला डायरेक्ट ट्रेड आहे, वेगवेगळ्या गोष्टीसाठी सगळा संपर्क आहे. पण ह्या हुपरी गावाचं 1950 सालचं मॉडेल, 2024चं मॉडेल आणि 2024 नंतर आता येणारं मॉडेल याच्यामध्ये अट्रॅक्शन काय आहे ह्या सरकारमध्ये. आणि तिथं झाप नसेल, अट्रॅक्शन नसेल तर नवीन पिढीनं तुमच्यामध्ये काय लावावं. माझ्या भविष्याबद्दल मला काही त्याला वाईट काही दिसत नाही. उज्ज्वल भविष्य जर मला दिसत असेल उगाच मी ह्या गावात राहतो, ह्या गावात मजुरी करतो असं म्हणून चालणार नाही. मला इथे यायचं असेल तर मला लॅपटॉप पाहिजे, मला आयफोन पाहिजे, मला स्मार्टफोन पाहिजे. हे सगळं काम माझ्या ऑनलाईन करेल. तुमचा कुठलाही प्रश्न असेल तरी 10 मिनिटात कसं उत्तर देईल ते पण ऑनलाईन येईल. तेवढ्यासाठी मी माझा वेळ पैसा खर्च करून येण्यासाठी काम करणार नाही असं उद्या संचालक मंडळ होते. का म्हणून नये सांगा. त्यावेळेला समाजाची गरज होती, शासनाला आता ह्या नेटवर्किंगची गरज आहे. पण प्रत्यक्ष सहकारी चळवळीत काम करणाऱ्या माणसाला याला काय उद्योग काय भवितव्य आहे. आणि ह्या सोसायटीमध्ये कुठल्याही बँकेमध्ये, कुठल्याही संस्थेमध्ये, कुठल्याही कोणत्या जागेत जर संचालक मंडळ जबाबदार आहे, हा जबाबदारी फक्त त्यांच्यावर आल्या, दायित्व आली. पण त्याचा ह्यांना फायदा काय झाला. जर ग्लोबलायझेशन मध्ये नफा पटावर पण आहे, त्याचा मला फायदा काय. सामाजिक प्रतिष्ठा हा सगळा विषय नोंद झाला. सामाजिक प्रतिष्ठा झाले, गावातील लोक मला ओळखतात, मी त्यांना ओळखतो. मी 3 पिढ्या सगळ्यांची मला ओळखणारे लोक आहेत. माझी ओळख आता आधार कार्ड पण मी म्हणायचं राहिले ना. आणि माझं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मोबाईल नंबर मॅच झाले की मला मी कुठेही प्लेफॉर्ममध्ये जायला मोकळा आहे. त्या ओळखी हा प्रश्न नाही. आधार हीच तुमची आणि आधार कार्डाचा फोटो तोही 10 वर्षांनी अपडेट करायचा आहे. 10 वर्षांच्या चेहऱ्यामध्ये बदल झाला, हाताच्या रेषामध्ये बदल पडलेला आहे. डिजिटलायझेशन झालं पाहिजे काय झालं पाहिजे. पण ह्या सरकाराचं डिजिटलायझेशन आपल्याला उज्ज्वल भविष्याकडे कसे घेऊन जाणार आहे. आज सहकारी संस्था गेले 10 वर्षामध्ये, 15 वर्षामध्ये नवीन कुठली सहकारी संस्था जन्माला आहे. या सहकारी संस्थेमध्ये सभासदांचा सहभाग किती वाढलेला आहे तर आकडेवारी तुम्हाला शोधून सापडणार नाही. सभासद होते, तुमचे वारसाखाना शेअर ट्रान्सफर झाले, कर्ज घेतल्यामुळे एखाद्या शेअर घ्यायचा असेल. पण म्हणून एखादा विचार घेऊन या सहकारी संस्थेचं बळस्थान हा विचार होता, जो आचार होता, जो इतके वर्ष पाळला गेला. असा नवीन तरुणांचा समूह कुठे येतो बँकेत आणि बँकेच्या कामामध्ये सहभाग घेऊन कुठल्या दूध डेअरीमध्ये कुठल्या ठिकाणी काम करायला तयार आहे का. तर त्याचं उत्तर नाही असं आहे.
तुम्हाला हा नेटवर्किंग 25 डाटा सगळा घ्यायचा, या डाटा तुम्हाला वेगळ्या कारणासाठी घ्यायचा असा त्याचा उद्देश होऊ शकतो आणि ह्याचा उपयोग ह्या संस्थाला काही होणार आहे का, तर दुसरं नाही आहे. संस्थांना सगळ्या प्रकारचे नियम लागू झाले. दर आठवड्याला आजवेला बँकिंग पाहिजे, तिथलं ऑडिट आहे, शासनाचं ऑडिट आहे आणि वेगवेगळे ऑडिट आहे. सगळ्या प्रोसिजर जो खाजगी फॉलो करतो तो मी करतो, पण माझं भार माझं वाढणार नाही. कारण काय, एक व्यक्तीला एका व्यक्तीला एकच मत द्यायचं जर स्वातंत्र्य असेल आणि त्याचा भागभांडवलामध्ये आणि निर्णय क्षमतेमध्ये तेवढासा सहभाग असेल, तर माझ्याकडे चांगली बुद्धिमत्ता असून मी चांगले निर्णय घेण्याची मला कारण काय. त्यामुळं ह्या सहकारी संस्थांचं जे ग्लॅमर जे निर्माण करायला पाहिजे होतं ते गेलं नाही. तुम्ही काय सहकारी साखर कारखान्यात काम करताय काय, म्हणजे तुमच्याकडे लोक तिरस्कार नजरेनं बघतात, लोक तुमच्याकडे तिरस्कार नजरेनं बघतात. तुम्ही सूतगिरण्यात काम करता का, मी सूतगिरणी बंद पडली त्यातच तुम्ही काम होता ना, म्हणजे यू आर ब्लॅकलिस्टेड. तुम्ही सरकारत काम करता म्हणजे तुम्ही तुच्छ आहात. मग दुसरं काय काम करायला जमत नाही. सरकारमध्ये इफिशियन्सी तिथं चालतंय, म्हणजे घरी बसून अटेंडन्स रजिस्टरवर सह्या करायच्या आहेत आणि तुम्ही पगार घ्यायचा आहे, कारण काय वोट बँक तयार करायची आहे. अशा काहीतरी भ्रामक संकल्पना ह्या सरकारवर लादल्या गेल्या. काही अंशी त्या खरेही असू शकतील, त्या संस्था बंदही पडल्या, पण त्या ब्रँड तसा राहिला ना. ब्रँड एकदा चिकटला ना तुम्हाला, त्यामुळं नवीन भांडवल येण्याची शक्यता कमी झाली. नवीन भांडवल कमी म्हणजे भांडवल कमी तर तेवढं कर्ज मिळवण्याची क्षमताही कमी झाली. आणि जर तुम्हाला मॉडर्नायझेशन करता आलं नसल्यामुळं तुम्ही जेव्हा उत्पादन क्षेत्रात आहे, म्हणजे डेअरी असू दे, सूतगिरणी असू दे, साखर कारखाने असू दे, भांडवल नवीन जर गुंतवता आलं नाही, मॉडर्नाइज तुम्हाला प्लांट करता आलं नाही, तो चालवता आला नाही, तर खाजगी क्षेत्रातील लोक तुम्हाला कधी करणार पण नाही. आणि एक दिवस असाच येईल की तुमचं महापौर कमी आहे, तुमची राखीव निधी कमी आहे, तुमचं स्वबळ कमी आहे, तुमचं स्वबळ कमी आहे, स्वनिधी म्हणतो, नेटवर्क म्हणतो, नवनवीन आपण ऐकता, ते बळ तुमचं कमी आहे. म्हणजे तुमच्या वार्डात तुम्हाला 1000 मतं पडायला पाहिजे, तुमची 100च मतं पडली, तुमचं डिपॉझिट जप्त. म्हणजे सरकारी विभाग, त्या सरकारी विभागाचे ऑफिसेस बघा, कोल्हापूरचं बघा, कुठं कळत नाही हे वेगळं. असं स्वरूप काय हवं, ही नवीन पिढीला जर दाखवायला गेलं तो म्हणणार ह्या असं वातावरणात मी काम करू शकणार नाही, ज्या ठिकाणी माझ्या ज्ञानाचा, माझ्या बौद्धिक क्षमतेचा वापर होणार नाही आणि त्याचे रिटर्न्स मला मिळणार नाही, तर मी प्रतिष्ठेसाठी काम करणार नाही. माझी प्रतिष्ठा मला पैशातच बघायची आहे. हे नवीन पिढीचं आव्हान आहे आणि हे आव्हान सहकारी क्षेत्र पेलवणार हा खरा विषय आहे. बोर्ड मीटिंगला तासोतास विषय वेळ काढून येणारी मंडळी 50 आणि 100 आणि 1000 रुपयाचा भत्ता घेऊन कामकाजाचे निर्णय कसे देणार. तिथं असणारा स्टाफ सगळा हा व्यवस्थित रेकॉर्ड करून त्याचं प्रोसिडिंग करून ऑनलाईन एका तासावर त्याचं प्रोसिडिंग करून पाठवणार का, तेवढं ज्ञान त्याला आहे का, त्या सेक्रेटरी वर्क त्याला तितकं ज्ञान आहे का, आणि तो विरोधाकडे पाठवायचा असेल तर ती यंत्रणा उपलब्ध आहे का. हा इथं नोकरीला काय आहे तर इथं सहकरून हा इथं नोकरीला आहे. ही लिंक आता पुतळ्याची भीती निर्माण झाली आणि ही लिंक एका वर्षात होणार. हे आव्हान लक्षात ठेवावं. याच्यात काय याला सांगण्यासाठी कोणीही ज्योतिषाची गरज नाही, ही वस्तुस्थिती आहे. येणारा भविष्यकाळ हे सांगतो. मी तासावर काम करतो, माझ्या तासाचे 40 इतके आहेत, 60 मिनिटांच काम करणार नाही, 61 मिनिटाला माझं दुसरं काम चालू होईल. 60 मिनिटासाठी माझी 40 तुमच्या संस्थेला परवडले तर ठीक नसेल तर बघा. आणि खाजगी क्षेत्रातले लोक अतिक्रमण करून असं बौद्धिक विश्वास आपल्याकडे वळवून घेणार जे तुम्हाला उपलब्ध होणार नाही. आणि मग म्हणत राहणार की नाही परवापर्यंत आम्ही बरोबर होतो, आम्ही एकाच वर्गात ना सगळे, आणि तो दुबईत ऑफिस टाकून ठेवला की अजून इथंच आहे की. ही डिस्पॅरिटी पुढच्या पिढीला चालणार नाही. तो म्हणणार मी दुबईत बसून तुमचं बघेल काय असेल ते, आणि कधी यायला आलं तर मी काय 4 तास तिथं मुंबईला यायला, तर गोव्यात आलं तर काय गोव्यात सगळं 3.5 तास आहे आणि गोव्यात इथं 4 तास. तुम्ही कधी बोला मी 8व्या तासाला इथं कधी वर्षात एकदा यायचं असेल. आणि जगातला कुठल्याही भांडवलदार कुठल्याही संस्थेमध्ये जाऊन संस्था बघतो, तिथं उद्योग बघतो, तरी असं काही नाही आहे. प्रत्येक संस्थेचं एक आर्थिक धोरण ठरलेलं असते, त्याप्रमाणे काम करतो. तो कुठे करतो त्यासाठी रोज यायलाच पाहिजे आणि मी बघायलाच पाहिजे.
झाडं लावले की झाडाला पाणी बी घालायला पाहिजे, ही कल्पना हे का होतं. आज पण थोडं बहुत आहे, पण उद्या हे नक्की नसणार आहे. हे उद्या हे नक्की नसणार आहे. हे आपण सरकारच्या काम करणाऱ्या माणसाने समजून घ्या. हे नवीन येणारा स्टाफ असेल, संचालक मंडळाचे अधिकारी असतील किंवा शासनाचेही अधिकारी असतील, हे सगळं ऑनलाईनच असतं. तुमचं काय म्हणणं सांगा. तेवढ्यासाठी दिल्लीला कुठलीही जाण्याची गरज नाही. दिल्लीला कुठला आलं तर ते आम्हाला यावेळेस सांगतात की तुमचं मत घ्यावं आपण त्या परवा जे आम्हाला भेटायला आपले नाईक साहेब सगळी मंडळी आली त्यावेळेला एक विषय असा चालू होता की इथेनॉल सगळं चाललेलं आहे. इथेनॉल वाढावा दिला मागच्या वर्षी खटकलं तरी बंद करून नाही म्हणाले तयार करायचं. तर त्याला पर्याय स्रोत काय आहे, रेडिओ लेवल काय आहे त्याचा चालला आणि जवळजवळ तो 2.5 तासाचं वेगवेगळा होता. भारतातले सगळे 5 त्यातले शास्त्रज्ञ एकत्र केलेले होते आणि ते त्यांची मतं रेकॉर्ड करत होते की असा असा विषय आणि त्या सगळ्या संयोजन माझ्याकडे होतं. त्यासाठी तेवढं भेटी करावं तेवढं खूपच होतं. पण येणाऱ्या सरकाराबद्दल कालचा झाला साहेब, आजचाही झाला, आजचाही तुम्ही यावर सस्टेनेबल की ठीक आहे माझी प्रतिष्ठा आहे, माझ्या अभिमानी, माझ्या वडिलांनी, माझ्या काकांनी, माझ्या गावातल्या लोकांनी हा विषय तुम्हाला ग्लोबली न्यायचा असेल तर अवघड आहे एवढंच मी सांगेन. जगामध्ये सरकार नाही का स्वरूप वेगळं आहे. जगामध्ये सरकार नाही का स्वरूप वेगळं आहे. आता माझ्या धंद्याबद्दल साखर धंद्याबद्दल जर बोलायचं झालं तर ब्राझीलमध्ये सगळ्यात जास्त साखर तयार होते. म्हणजे किती, भारतात 150 कोटी लोक आहेत आणि आम्ही 300-350 लाख साखर करतो. ब्राझीलमध्ये लोकसंख्या 30 कोटीच आहे. भारतापेक्षा दुप्पट देश मोठा आहे आणि त्या देशामध्ये भारताच्या डबल साखर तयार केली जाते. ते 700 लाख मेट्रिक टन साखर तयार केली जाते ब्राझीलमध्ये. काही कंपॅरिझन नाही करायची, हे तुलना करू शकत नाही. हुपरी गाव म्हणून तुमच्या आधी हुपरीचे चांदीच्या पाहिजे सांगायचं तर 1000 टनाचा मालक आहे आणि घडवण्याचं काम करून करणार याची तुलनाच होत नाही. तसा तो विषय आहे. त्यामुळे सरकार चालतो, मग तिथं सरकार कसा चालतो, तिथं सगळे कारखाने खासगी आहेत. तिथं तुम्हाला बदल किती क्षेत्र असं ह्याच्यावर बदल आहे होतो. तुम्ही किती पेट्रोल 8 एकरात एका नावावर 8 एकराचा म्हणजे आणि 50 टन होते. 400-500 टन झाला एका नावावर संपला विषय. तिथं उलट आहे. 10,000 एकर 15,000 20,000 एकर जमीन एकाच्या नावावर आहे. असे 2-4 लोक एकत्र येतात, भांडवल एकत्र येतात, 20,000 टनाचा कारखाना चालू करतात. 20,000 टनापासून 40,000 टनापर्यंत क्षमतेचे कारखाने आहेत. मालक खासगी स्वतःच्या भट्टराला करून राहतात. कुणाचा नोंद दिलं काही नाही, आपल्या स्वतःच्या मालाला फक्त घुसवून राहतात. साखर जी तयार होती ती कच्ची साखर तयार करतात. कच्ची साखर तयार करतात. जे वर पाठवायचे त्याला कुणाला कुठली त्याची जबाबदारी माहीत नाही. पण ते साखर एक्सपोर्ट करायची जी ऑर्गनायझेशन आहे त्या लोकांनी ते ऑर्गनायझेशन कोऑपरेट ठेवले. स्वरूप बघा कसं आहे. साखर कारखाने खासगी मालकीचे, पण साखर जग फक्त भाऊ घालायची आहे, विकायची आहे. त्याचं ऑर्गनायझेशन आहे ते कोऑपरेटिव्ह आहे. आणि ते कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन त्या साखर कारखान्यांना एवढे पैसे मिळवून देत आहेत, एवढे पैसे मिळवून जाते. त्या देशात इतकी सोबत आहे की इतक्या सोबतीची विकृती येते की प्रत्येक माणसामुळं म्हणजे पोलीस एका पोलिसाला 4 पोलीस त्याचं संरक्षण करण्यासाठी. ब्राझीलमध्ये कधी शुगर केन बीच एरियामध्ये कधी जायचं मला सांगतो, पोलिसांना सुद्धा त्याचा स्वतःला संरक्षण घेण्याची रस्ते ठेवता येते. म्हणजे समृद्धीकडनं विकृतीकडे किती गेलं बघा. पण ती संस्था सहकारी आहे. त्या देशाला साखरेच्या धंद्यातनं इतकं उत्पन्न दिलं म्हणून हे उत्पन्न मर्यादित त्याच्या सभासदांच्याकडे आणि तो खासगी मालक आहे. अशा प्रकारचे सरकार देखील इतकं उत्पन्न चालवायचे. हे सरकार आहे. सरकार तशा पद्धतीचा म्हणजे आपण खांदोबाचा म्हणजे बंद खाली आलेले शेत जमीन त्याची 10,000 एकर मेंटेन कारखाना स्वतःचा खासगी मालकीचा तयार होणारे साखर पत्र विकायचं तंत्रज्ञान त्यांनी वापरले. त्याला म्हणायची दूरदृष्टी, त्याला म्हणायची म्हणजे तुमच्याकडे आपण रुपयामध्ये चलन करतो. तुमच्याकडं विदेशी परकीय चलनाचा जेवढा साठा जास्त तेवढे तुम्ही श्रीमंत. आपल्याकडे परकीय चलनाचा आता साठा आपण डिक्लेअर होता, पण आपण असं म्हणून किती परकीय चलन मिळवलं.
आमच्याकडे किती कोटी अशा वस्तू बाहेर गेल्यामुळे एवढा पैसा आला. पण 150 कोटी लोकांना अन्न वस्त्र निवारा ह्याच्यातच आपण तळमळ करायला लागलोय. इथं पूर आला, इथं दुष्काळ पडला, इथं असं झालं आणि इथं असं झालं. त्यात निवडणूक आल्या, ह्याच्या हे सगळं ह्याच्यामध्ये आपली 5 वर्ष पुढची 5 वर्ष इतकी वर्षानुवर्षी कशी गेली कळलीच नाही. ज्या 150 कोटी लोकांना आपण अन्न वस्त्र निवारा द्यायचा आहे, हा पहिला प्रसंग कुठल्याही शासनाला इतका गंभीर आहे की त्यातनं थोडं विचार करायला त्याला सुद्धा वेळ मिळतो की नाही, हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळं आपला वेदांनी हा देश चालवणे मोठं कुटुंब एकत्र करून चालवणारा कुटुंबाची जबाबदारी ती देशाच्या नेत्यांवर असते. त्याची अण्वस्त्र पुरवण्याची जबाबदारी पूर्ण करून राहिलेल्या वेळात पुढचा विषय आहे. मग गरजा कमी करा वगैरे वगैरे. आता ग्लोबल इकॉनॉमी आहे, गरजा कमी काय, मला गरजा म्हणजे उठल्यानंतर टूथपेस्ट पासून झोपेपर्यंत काय ऑल आउट लावायचे इथं सगळं माझं ग्लोबल आहे. जगातले राहणीमान ग्लोबल झाले. माझा ब्रेकफास्ट वेगळा, दुपारचं जेवण वेगळं, हाय टी वेगळं, डिनर वेगळं, सगळ्या माझ्या आवड्या निवडी ग्लोबल झाल्या. मी इथं बसला किंवा अगदी ट्रेंडरमध्ये बसला तरी आवडी निवडी ह्या सगळ्या एकसारख्या राहिल्या. मला पूर्वी 2च कपडे असायचे, कुणाचे 10 कपड्याच्या खाली कपडे नाही येतात. हे ग्लोबल आपल्याला जागतिकीकरणाचं हे आव्हान समोर आलेलं आहे. आणि ह्यात आमचा सहकार तुम्ही मुलाला सहकार कसा करायचा, कॉमन अजेंडा का आहे का, कॉमन अजेंड्याचे विषय राहिले का. कारण आपण कशाला काय दुसरे कोणतं आहे एनजीओ म्हणाले अतिक्रमण झाली याच्यात, माझं ओव्हर प्लॉट आहे अतिक्रमण झाले ना, आता काय करण्याचं प्लॉटचं. सहकार हा राज्य सरकारच्याकडे आधुनिक विषय आहे, केंद्राने त्याच्या नियंत्रण आहे. पण ह्याचं नियंत्रण काय, ह्याचं नियंत्रण आहे ही जिल्हा अनेक बाबतीत आहे. हा भविष्य काळाचा वेध घेताना या जागतिक सिच्युएशन काही दिसत नाही. तरुणपणी येतं बसतील कारण तिथं ह्या ठिकाणी या मॉडेल तो सांगेल तुम्ही आजोबांनी काम केलं, वडिलांनी काम केलं, हाताने काम केलं, मी अशा ठिकाणी काम करण्यासाठी मी माझा वेळ देऊ शकत नाही. ही भविष्याची चालू आहे. इकडं घडत ना घेणे तर म्हणणार तुम्ही दिलेला वेळ त्यातून करणारा परतावा याचं मला घरी थांबून द्या. आणि मला सगळं कळलेलं आहे. रोज अपडेट करायला मला माझ्या फिजिकल डाटावरून माझी त्या बँकिंग डाटावरून मला कमॉडिटी एक्सचेंजवर मी काम करतो, मला सगळं माहिती आहे. इकॉनॉमी कुठल्या दृष्टीने चालली हेही मला माहिती आहे. हे सगळं मला माहिती आहे. आणि ह्या माहितीच्या आधाराने मी काम करत असताना माझा तासाला एवढा वेळ जास्त माझ्यापेक्षा एवढा मला मिळून देणार आहे. तसे तर मी तो बसले पण दुसरी ऍक्टिव्हिटी आपल्याला तयार वाटली ते करण्यापेक्षा मी जो बसतो काम परवडेल ना, मी जो बसतो माझ्या घराचा खर्च वाचला, तिकडं जाऊन वेळ घालवण्यापेक्षा हे येणाऱ्या चाळीच्या समाज लोकांना कसं समजून सांगावं. नवीन येणाऱ्या पिढीला हे सरकारला चॅलेंज आहे हे कसं समजणार. त्यामुळे सरकारी संस्थांच्या निवडणुका ह्या बिनविरोध होणार आहेत. सरकारी संस्थांमध्ये उत्तरदायित्व घ्यायला कोणी तयार नाही. लक्षात घ्या, काही वेळेस आपण ह्या ठिकाणी निवडणूक झाली, त्या ठिकाणी निवडणूक झाली, ते पण होतं असं तर नवीन पिढी ह्या ठिकाणी भाग घ्यायला तयार नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे एखाद्या संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली किंवा काही गोळीबारात निवडणूक लागली काय, हे सगळे विषय आम लोकांच्या दृष्टीनं कमी दर्जाचे, कमी लक्ष देण्यासारखे राहिले. आणि त्याच्यामुळं आपल्याला फायदा काय नाही आणि पर्याय उभा राहिलेला आहे. पर्याय नव्हता म्हणून आपण तिकडे पिढी येतो. आता पर्याय उभा राहिल्यामुळं असं काय झाल्यामुळे आपण परमिशन करायचं काय कारण नाही. तुम्ही ATM कार्ड देऊ शकता, मला क्रेडिट कार्ड देऊ शकता का, मला हे कार्ड देऊ शकता का. ज्या क्रेडिट कार्डवर माझा स्कोर अवलंबून आहे, माझं सिबिल मला घरात करायचं नाही. सिबिल म्हणजे परिवहन मला सुद्धा त्याच्या सिबिल स्कोरची काळजी आहे. हे सगळं होणं सुद्धा गरजेचं आहे. हा काळाचा महिमा आहे, त्याला आपण कोणी थांबू शकत नाही. हा विषय घेऊन सरकारी संस्था आपण आहे तिथं पुढत आहे. ही समाज निवड मानसिकता सांगितली अशी निर्माण काय झालेली आहे पुढत आहे. त्यामुळे 1904चा कायदा बघितला, 1908चा कायदा होता, 18 आर्थिक खाजगी योजना 1960चा आपल्या राज्याचा कायदा होता, 1984 कायदा 95 प्रोग्राम पाळला झाली. 2012चा 11 वर्षामध्ये सगळं सगळ्या गोष्टी बघितल्या तर आपल्याला त्या सरकारला जसं महाभारताचा आपल्याला भीष्माचार्य ते व्यक्तिमत्व जवळून माहिती आहे, सगळ्यांना ऐकून माहिती आहे जवळून. त्या भीष्माचार्याला इच्छा मरण असं लग्न होतं.
विमानाचा त्यांना परिणाम होतो की तुमच्या ऐच्छिक करा तुम्ही हे जे करून जायचं आपल्या सरकारी चळवळी मला वाटतं विकास काही वेगळा असतो आणि तुम्हाला याच्यामध्ये पैसे खराला जर मला आल्या तुमच्या विकासाला जर म्हणायला आला तर खर्च किती कमी करणार होतो नाही मला माहिती आहे खर्च किती कमी करणार आहे या मर्यादामध्ये जाऊन काय करू शकणार नवीन पिढीचा काय आपण ह्या सरकारातून जे विस्तारलेला आहे विस्तारलेला दोन आपल्याला त्रास पडायचा त्यामुळे हे टिकून ठेवणं ही जरी गरज असली तर त्याला सर्वांची सहानुभूती सर्वांचा पाठिंबा म्हणजे सामान्य जनतेपासून राज्यकर्त्यांच्या नीती धोरणांचा पाठिंबा ह्याला तरच ते हे पुस्तकाचं स्वरूपात राहणार आहे पितामह आहे कृष्णाचार्य आहे पण वरदान काय हेही आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे अशा प्रकारे आंदोलन आज आणि भविष्याचा सरकार कसं आहे हे ऐकून घेतलं त्या ठिकाणी मी मागतो पुन्हा ऐकून घेतलं सर्व प्रत्येकाने मला खूप धन्यवाद देतो आणि मी थांबतो जय हिंद जय धन्यवाद सर. आम्ही आपल्याला निमंत्रण द्यायला आल्यानंतर आपली चर्चा झाली आजचा सकाळ आजचा आणि उद्याचा तर मी सहज सरांना म्हणले होते की पुढे युवकांचं काय सहकार्यामध्ये धोरण असतं तर ते सरांनी अतिशय स्पष्ट शब्दात आणि व्यवस्थितरित्या आपल्याला समजावून सांगितलं तर त्याच्याबद्दल सरांना धन्यवाद आणि आभार प्रदर्शनाचं काम आमच्या जनसंपर्क सबकमिटीचे सदस्य आणि देसाई साहेब यांनी करावं असं त्यांना विनंती. साखर बँकेच्या आदरणीय एल.वाय. पाटील सभागृहामध्ये गणेशोत्सव व्याख्यानमालेमध्ये पहिलं पुरस्कृत करण्यासाठी माननीय कल्लापांडा आवाडे दादा व्यवहार सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आदरणीय जोशी साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आणि 1904 पासून या सहकार कायद्याची पार्श्वभूमी त्यांनी आजपर्यंत सहकार कालचा आजचा उद्याचा अतिशय मार्मिक शब्दामध्ये त्यांनी विवेचन केलेलं आहे आणि भविष्यामध्ये सहकारामध्ये काय अडचणी येऊ शकतील काही संकटे येऊ शकतील या संकटाचं सुद्धा विवेचन अतिशय मार्मिक शब्दामध्ये त्यांनी व्यक्त केलेलं आहे. खरं म्हणजे हा विषय थोडा किचकट अशा स्वरूपाचा आहे परंतु त्यातलं त्यांचं जे ज्ञान आहे आणि त्यांचा जो अनुभव आहे त्यांनी तो योग्य शब्दामध्ये आपल्यासमोर या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि ही व्याख्यानमाला सुरू होत असताना पहिल्याच दिवशी गणेशाचं आगमन होत असल्यामुळं बाहेरचा आवाज मोठा झाल्यामुळं थोडंसं व्यत्यय जरी आलेला असला तरी सुद्धा त्यांनी अतिशय योग्य अशा पद्धतीचं जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी पैसा खंड बँकेच्या वतीने त्यांचा आभार मानतो आणि या ठिकाणी आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. त्याचबरोबर जवाहर कारखान्याचे माननीय किरण कांबळे साहेब त्याचबरोबर जयपालगिरी साहेब आणि आपण सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलात याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि उद्याचं जे पुष्प आहे ते माझं वास्तव्य या विषयावर आदरणीय रामचंद्र बापूराव वनपटे यांचं व्याख्यान आहे. आपण सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावं अशी एक विनंती आहे. जर श्रोते समोर नसतील तर वक्त्याला सुद्धा अडचण निर्माण होते तेव्हा बरोबर 6:30 व्याख्यान सुरू होईल. आपण सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावं अशी विनंती आहे. धन्यवाद. उद्याचं व्याख्यान आहे रामचंद्र बाबूराव वनपटे माझं वास्तव त्यांचा विषय आहे तरी उद्या सर्वांनी वेळ